हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाही भिडभाड तुका म्हणे साना थोर, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. विठोबा धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा धर्मपालन आणि पाखंडाच्या खंडनाविषयी तळमळ व्यक्त करणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे श्री संतांची माता चरणावर, संतांची माता चरणावर, साष्टांग हे करी दंडवत, शांती पावलो सांभाळावून, वचनाईका कमलापती माझी रंगाची विनंती खरगड सोपती जवळी. वचनाईका कमलापती माझी रंगाची विनंती खरगड सोपती आपणा श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा श्री रोकडोबा भगवंताचा त्यांनी वर्धापन सोहळा, चौथा वर्धापन सोहळा, त्यानिमित्तानं असणारी एक दिवसीय भगवंताची असणारी ही कीर्तनरूपी सेवा, हे अकारण करुणावरून आलंय. भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून, समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून, म्हणजे दोनही गावं सुदुंबरे आणि सुदवडी या दोन्ही गावांच्या आणि माध्यमातून ही सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. दोन्ही गावांचं असणारे हे ग्रामदैवत आहे, सर्वांचं आराध्य असणारं दैवत आहे. पण त्याच्या प्रित्यर्थ ही सेवा या ठिकाणी करायची आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण कराळे पाटील त्यांच्या अतीव प्रेमातून ही आमच्या वाटीला या ठिकाणी सेवा आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबारांनी पोटतिडकीनं प्रगट केलेला अभंग आहे. आणि अभंग त्यांनी आज आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय वंदनीय श्री रवींद्रजी महाराज ढोरे यांनी असा सुचवलेला अभंग आहे. गोड अभंग आहे. का सुचवला असेल अभंग, त्याचं कारण आजची सामाजिक स्थिती आणि अभंग याची गरज आहे महाराज, याची जोडच घालायची आवश्यकता आहे. म्हणून अशाच अभंगांवर आता कीर्तनकारांना बोलण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून महाराजांनी अतिशय सुज्ञपणाने, अतिशय विचाराने हा अभंग चिंतनाकरिता दिलेला आहे. आणि अल्पशा वेळेमध्ये म्हणजे तास सव्वा तासामध्ये आपण भगवंताचं चिंतन या अभंगावर या ठिकाणी करणार आहोत. जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून धर्माविषयीचं प्रतिपादन करतात. काय म्हणतात महाराज? ते म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. करणे हा शब्द दोन्ही ठिकाणी लावायचा. धर्माचे पालन करणे आणि दुसरं पाखंड खंडन करणे, दोन्ही काम करायचं. हेचे आम्हा करणे काम, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन.
हेचे आम्हा करणे काम, यातला च काढायचा नाही. तो च त्याला लावायचाच, नाही तर हे आम्हा करणे काम असं नाही. हेचे आम्हा करणे काम हा त्यातला भाव आहे. म्हणजे हेच काम करण्याकरिता आम्ही आलो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे, त्याच्यात पण च घातलेला आहे. याच कामाकरता आलो. काय काम करणार आहात? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणजे इथून मागच्या काळामध्ये जे ऋषी मुनी बोललेले आहेत ना, ते वर्तन करून दाखवण्याकरिता आलेलो आहोत. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे आचार विचार सांगितलेले आहेत ते आपण तयार केलेले नाहीत, ते ऋषीमुनींचे आचार विचार आहेत. आणि ते सनातन असणारे प्रवाहित होणारे आचार विचार आहेत, आणि ते वारकरी संप्रदायात उतरलेले आहेत. हा महत्वाचा विचार. हे प्रमाण तेच सांगतं, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. हे करण्याकरिता आम्ही आलो. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. मग हे करण्याकरिता आम्हाला त्यांनी महाराज फिरावं लागेल, जनमानसापर्यंत पोहोचावं लागेल. आणि अधर्मी लोकांना तोंड द्यावं लागेल. मग इतरांना जर त्यांनी महाराज तोंड देऊन आपला धर्म जर स्थापन करायचा असेल तर त्याच्याकरिता तुम्हाला युद्ध जर करायचं असेल तर युद्धाकरता सामुग्री पण असावी लागेल. मग काय सामुग्री घेऊन फिरता? ते म्हणले तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे. तीक्ष्ण उत्तरे म्हणजे तीक्ष्ण शब्द. हेच आमचं भांडवल आहे महाराज. आमच्याकडे भांडवल जर काय असेल तर आमचे शब्द हेच आमचं भांडवल आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. तुकोबाराय म्हणतात, आमच्याकडे धन जर काय असेल तर शब्द हेच आमचं धन आहे. शब्द वाटू धन जन लोका. आणि आमच्याकडे शस्त्र जर काय असतील तर शब्द हेच आमचे शस्त्र आहेत. म्हणून शब्दांचे शस्त्र हातात घेऊन फिरतोय. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. का बरं? हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्म तर टिकवायचा, आणि धर्मातला गाभा असणारं भगवंताचं नामरूपी बीज आहे, आणि ते त्यांनी सगळ्या लोकांच्या अंतकरणामध्ये ठसवायचं. हेच आमचं काम आहे. हे सांगण्याकरिता तुकोबाराय फिरत आहेत. मग हे सांगत असताना आमच्या समोर कोणी आला तरी तो लहान आहे का मोठा आहे ही भानगड आमच्या चित्तात नाही. म्हणून त्यांनी आम्ही कोणाची भिडभाड ठेवणार नाही. नाही भिडभाड. तुका म्हणे साना थोर. साना म्हणजे त्यांनी लहान आणि थोर म्हणजे मोठा. तो लहान मोठा असं आम्ही पाहणार नाहीत. आम्ही धर्म पालन करण्याकरिता, धर्म टिकवण्याकरिता, पाखंडाचं खंडन करण्याकरिता बेरोकठोक बोलणार आहोत. जीवावर आम्ही उदार होऊन अशा पद्धतीने हे काम करणार आहोत. देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती. म्हणून देवाकरिता, देशाकरिता, धर्माकरिता हातात प्राण घेतलेले आहेत. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. म्हणून त्यांनी महाराज सगळ्या जगाची भीती सोडून आम्ही त्यांनी धर्मकार्य करण्याकरिता निघालेलो आहोत. आणि हेच आमचं काम आहे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणून हे काम करण्याकरिता आम्ही आलेलो आहोत, आणि हेच काम आम्ही करतो आहोत, आणि हेच काम करायला आम्ही सर्व लोकांना सांगणार आहोत. असा भाव त्यांनी महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दातून या ठिकाणी प्रगट होतो आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. प्रस्तुत अतिशय सुंदर आखीव रेखीव असणारे हे रोकडोबाचं मंदिर आपण सर्वांनी अतिशय खर्च करून तयार केलेलं आहे. फार आकर्षक आहे, फार सुंदर आहे, दाक्षिणात्य पद्धतीनं, आणि त्याची रचना जणू काय केल्यासारखं दिसतंय. आतमध्ये हनुमंतरायांची मूर्ती फार गोड आहे. ठराविकच असे ठिकाण आम्हाला पाहायला मिळाले की जिथं हनुमंतरायांना रोकडोबा म्हणतात. आमच्या भागातही 2-3 ठिकाणं अशा आहेत जिथं जिथं त्यांना रोकडोबा म्हणतात ना, तिथं फार मोठे मोठे उत्सव होतात. काही आगळी वेगळी स्थिती असते. त्या नावात काही वैशिष्ट्य असेल कदाचित, आणि म्हणून असं त्यांनी घडत असेल. पण इथंही त्यांनी फार सुंदर असणारं मंदिर आहे. मला तोंड चोपडेपणा करायला आवडत नाही. वस्तुस्थिती सांगायला काय त्रास आहे? एवढं चांगलं तुम्ही काम केलं, धर्माचं काम चांगलं करणाऱ्या लोकांना नाही चांगलं म्हणायचं, मग काय धसकट्यांना चांगलं म्हणायचं का? कोणाला चांगलं म्हणायचं? महत्वाचा विचार आहे. एवढं चांगलं काम तुम्ही केलं म्हणून फार आनंदाची गोष्ट आहे. आणि नुसतं मंदिर बांधून मोकळे झाले नाहीत तर तुम्ही सेवाही फार सुंदर करतात. म्हणून प्रतिवर्षीची ही असणारी नैमित्तिक सेवा आहे. काय निमित्त आहे? वर्धापन दिनाचं असणारे हे निमित्त आहे. आणि त्या निमित्तानं असणारी एक दिवशी असणारी भगवंताची कीर्तन रूपी सेवा 1-2 वर्षांपासून त्यांनी महाराज सगळ्यांचा आग्रह होता. पाटील एकटेच त्यांनी संपर्क करत होती. त्यांना ढोरे महाराजांना पुढे घालायचं आणि संपर्क करून पण आता 2-3 वर्ष शक्य झालं नाही. खरं पाहिलं तर या वर्षी तो सुदिन माझ्या भाग्यानं प्राप्त झाला म्हणायचं. हनुमंतरायांची सेवा करण्याचा हा योग जुळून आला. फार समाधान वाटतंय, फार आनंदाची गोष्ट आहे.
काय अभंग घ्यावा प्रश्नच होता. शरण शरण हनुमंता घ्यावा की म्हणून बाकीचे सगळे अभंग होते, पण महाराजांना मी सहज म्हणलो, महाराज काय बोलू आज सांगा तुम्ही मला. मग त्यांनी सांगितलं, महाराज सद्य परिस्थिती काय चाललेली आहे, मोठी भयंकर परिस्थिती आहे. मगच यांच्या घरी बसलेलो असताना एक व्हिडिओ पाहिला मी. एका माणसानं जिवंतपणे स्वतःचा दावा केलेला आहे आणि त्यानं फरमान काढलेलं आहे की कावळे फिवळे सगळी फोल गंमत आहे. हे त्यांनी महाराज असं तुम्ही करायचं नाही, बंद करून टाका हे सगळं. आणि अशा लोकांचं ऐकून जर त्यांनी महाराज आता आपल्या धर्मातले लोक त्यांना पुढाकार देऊन प्राधान्य देऊन तुकोबारासारख्यांना मागं ठेवून जर समजा हे करत असतील तर फार दुर्दैव ओढावलं जाईल. असं वाटतं खोली बंद करून हातात माळ घेऊन भगवंताचं नामचिंतन करावं, जाऊच नाही लोकांच्या समोर. एवढे फॉरवर्ड त्यांनी लोक झाले. ठीक आहे, फॉरवर्ड झाले, आनंदाची गोष्ट आहे महाराज. तुम्ही त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं विज्ञानवादी झालात, जगाच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन त्यांनी चालायला लागलात, फार सुशिक्षित झालात, आम्हाला त्याच्यात आनंद आहे महाराज. पण सुशिक्षित झालं म्हणजे काय सुसंस्कृत होऊ नये असं त्याचा अर्थ नाही. आपली संस्कृती टिकली पाहिजे महाराज, फार गरजेची गोष्ट आहे. हे सगळे उपक्रम जर त्यांनी खोडून काढले बंद करून टाकले, पुढे अनाचार माजेल, फार थैमान घालतील महाराज. आपलेच लोक आपल्या समोर थैमान घालतील. कावळा काय आपला बाप असतो का? म्हणजे तो त्यांनी पिंडाला शिवायला येतो मग आपला बाप आला म्हणतो आपण. आम्हाला माहिती आहे कावळा बाप नसतो. कावळा जरी बाप नसला ना तरी वर्षातून एकदा निदान कावळ्याच्या निमित्ताने बापाची आठवण तरी करतो माणूस. आता हे कावळे जर बंद केले तर लोक वर्षातून एकदा मेलेल्या बापाची आठवण करतात, ती आठवणही बंद करतील महाराज. अशी अवस्था समाजाची निर्माण होईल. भयंकर परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जागरण फार महत्वाचं आहे, जनजागृती फार महत्वाची आहे. जगद्गुरु तुकोबाराय अवतार घेऊन आले कशा करता? हे जागरण करण्याकरिताच आले महाराज. ते म्हणले हरिभजनी हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. धवळूनच काढलं सगळं जग, म्हणून जग धवळण्याकरिता आले, अवतार घेऊन आले, याच्याकरिताच अवतार घेऊन आले. त्याच्याकरिता अभंग म्हणून दाखवतो. ते म्हणतात, तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पती अवतार जन जड जीव. तो अभंगच असा आहे महाराज, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तो अभंग असा आहे की त्याच्यामध्ये संतांच्या येण्याची यादी सांगितली. कशाकरिता आले? कारणांची यादी आहे. ते म्हणजे उद्धार आया जन जड जीव, कारण सांगितलं. त्याच्या पुढे जास्त कारण सांगले. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे 6 कारण झाले. हे 6 कारण आहेत अवतीर्ण होण्याचे. जडजीवाचा उद्धार करायचा हे तर कारण आहेच आहे. लोकांना सुखी करणं हे कारण आहे, वाढावया सुख. लोकांना भक्ती सांगणं हे कारण आहे, भक्ती सांगण्याकरिता अशा पद्धतीने आले. लोकांच्या अंतःकरणात भगवंताविषयीचा भाव प्रगट करण्याकरिता आले. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला, धर्म सांगण्याकरिता आले. हा धर्म फार महत्वाचा आहे महाराज. जर आज आपण धर्माला महत्व दिलं नाही तर कदाचित त्यांनी महाराज आपली फार मोठी हानी होणार आहे भविष्यामध्ये. आपण धार्मिक आहोत आणि धर्म त्यांनी सांभाळणं, धर्माचं पालन करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्याची जागृती देण्याकरिता आलेले आहेत महाराज. धर्म कोण सांगू शकतो? जो स्वतः धर्माचं पालन करतो त्यालाच दुसऱ्याला धर्म सांगण्याचा त्याने अधिकार आहे महाराज. मी जर माझ्या मस्तकावर शेंडी धारण केली नाही तर मी तुम्हाला सांगायचं काय अधिकार आहे शेंडी मस्तकावर धारण करा म्हणून? मी जर गळ्यात माळ घातली नाही तर तुम्हाला सगळ्या लोकांना सांगायचा मला काय अधिकार आहे माळ घाला म्हणून? काल परवा एक मनुष्य मला भेटायला आला होता. म्हणलं, महाराज माझा छोटासा मुलगा आहे आणि तो फार हुशार आहे, तो चांगलं भजन म्हणतो आणि त्याला आता आम्ही कीर्तन करायला लावलेलं आहे आणि तो फार चांगली कीर्तन करतो म्हणजे सगळ्या लोकांच्या समोर. मी म्हटलं फार चांगली गोष्ट आहे, तुम्ही त्याला कीर्तन करायला शिकवलं, मुलांवर संस्कार चांगले केले पाहिजेत. म्हणे पण मी तुमच्याकडे काय आलो? म्हणे काय झालं माहितीये का, तो कीर्तन करतो सगळं काय करतो, फक्त त्याला अजून माळ घालायची राहिली. तेवढी तुम्ही जर माळ घातली तर. कुरे महाराज माझ्या शेजारी बसले होते, त्याच्या तोंडाकडेच पाहायला लागले ते. अरे तो कीर्तन करतो लोकांच्या समोरून, त्याच्या गळ्यात अजून माळच घातलेली नाही. अशी जर अवस्था समाजाची असेल तर मग त्यांनी महाराज समाज कोणत्या दिशेला जाईल थोडा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणून जो गळ्यात माळ घालू नये तोच दुसऱ्याला म्हणू शकतो गळ्यात माळ घाला. जो धर्माचं पालन स्वतः करतो तोच दुसऱ्याला म्हणू शकतो तुम्ही धर्माचं पालन करा. महत्वाचा मुद्दा आहे महाराज, धर्म अतिशय महत्वाचा आहे. काय नाव आहे आपल्या धर्माचं असं जर कोणी म्हणलं तर त्याचं नाव आहे, आता आपण सगळेजण धर्म धर्म म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एकच धर्म येतो, त्याचं नाव आहे हिंदू धर्म. आपण सगळे म्हणतो आम्ही हिंदू धर्माचे आहोत. हिंदू हे त्याचं उपलक्षण आहे. पक्क लक्षात ठेवाचा अभंग धर्मावर आहे ना, तो हनुमंतरायांना जोडणारा अभंग आहे. हनुमंतराय प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार आहेत आणि भगवान शंकर हे स्वतः धर्मस्वरूप आहेत.
म्हणून हा अभंग आता मी हनुमंतरायांकडे घेऊन जाणार आहे. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. फार महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर सांगतोय. धर्म अतिशय महत्वाचं. काय आपल्या धर्माचं नाव आहे? अरे सामान्य लोकांना आपल्या धर्माचं नाव सुद्धा माहित नाही. लोक म्हणतात हिंदू धर्म. म्हणजे हिंदू काय नाव नाही का आपल्या धर्माचं? आहे ना महाराज, हिंदू धर्म हे आपल्या धर्माचं नाव आहे, पण हे त्याचं उपलक्षण आहे. आपल्या धर्माचं खरं नाव जर काय असेल तर सनातन वैदिक धर्म. काय नाव आहे? सनातन वैदिक धर्म. जगद्गुरु तुकोबर या अभंगामधून धर्माचे पालन असा शब्द त्यांनी वापरतात. कोणत्या धर्माचं पालन करणार आहेत तुकोबर आहे? धर्माचं पालन करणार इथपर्यंत ठीक आहे, आम्ही धर्माचं पालन करण्याकरिता आलो, हेच आम्हाला काम करायचं धर्माचं पालन करण्याचं. कोणता धर्म आहे तुमचा ते तरी सांगा ना निदान. काय तुमच्या धर्माचं नाव आहे? म्हणून त्यांनी आपल्या धर्माचं नाव हिंदू आहे इथपर्यंत ठीक आहे, आपल्या धर्माला भागवत धर्म म्हणतात इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचं ओरिजिनल जर नाव कोणतं असेल तर त्याचं नाव आहे सनातन वैदिक धर्म. हा सनातन वैदिक धर्म आहे. मला सनातन का म्हणायचं? त्याचं कारण आहे का? आपल्या धर्माला सनातन का म्हणतात? त्याचं कारण असं आहे, याची सुरुवात काल परवा झालेली नाही. याची सुरुवात इतर जे धर्म आहेत, मला कोण्या धर्माचे नावं घ्यायचे नाही, त्यांचे खलबत्ते कुटायचे नाही, त्यांच्या काड्या मोडायच्या नाही. तो माझा धंदा नाही. म्हणून त्यांनी आणि कोणीच करीत बसू नका. ते दुसऱ्या धर्माचे नावं घेऊ नका आणि त्यांच्या काही उचापत्ती करू नका. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो, ते दुसऱ्या धर्मातले लोक तुमच्या धर्माच्या मुळावर असतील इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांच्यापेक्षा 90% जास्त प्रमाणामध्ये आपल्या धर्मातल्या आपल्या मुळावर आहेत. हे कुऱ्हाडीच्या दांड्यासारखे लोक आहेत महाराज. कुऱ्हाडीचा दांडा नाव ऐकलं का कधी? आता लोकांना कुऱ्हाडी माहित नाही, दांडे माहित नाही. कुऱ्हाडीचा दांडा हा त्यांनी काय काम करतो? लाकूड तोडायला मदत करतो. आणि तो दांडा कशाचा असतो? लाकडाचाच असतो. लाकडाचाच दांडा लाकडं तोडायला मदत करतो. म्हणजे ते ज्या झाडाला तोडलं जातं ना, त्या दांड्याला हातात धरून ते झाड त्या दांड्याला म्हणतो, मूर्खा, अरे तू आमच्या जातीचा आहे ना, आणि आमच्यावरच घाव घालण्याकरिता निघाला, सारे झाडं तोडून टाकले तो दांडा होऊन. अशा पद्धतीने अशी कुऱ्हाडीचे दांडे आपल्या जन्माला आले. आणि या कुऱ्हाडीच्या दांड्यांनी धर्मावरच घावा घालायला सुरुवात केली. आणि म्हणून धर्माला अशी अवस्था आली. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. म्हणून हे दांडे शोधले पाहिजेत आधी. नुसते शोधले नाही पाहिजे, त्यांच्याकरता दांड्यांचा वापर केला पाहिजे. नाही कळाल तुम्हाला आता? हे नाही कळायचंय ना. वारकऱ्यांना हे दांडे पण वापरता येतात. ते खांद्यावर पताका घेऊन चालतात, ज्ञानबा तुकाराम असे त्यांनी चालतात. म्हणून लोकांना वाटतं हे फार मवाळपंथी आहेत. हे त्यांनी ज्ञानबा तुकाराम म्हणतात, सारे बावळटच आहेत. बावळट काय समजतो? जर त्यांनी वारकरी मुद्द्यावर आले ना, तर पताक उलटी केल्यानंतर त्या पताकीचा दांडा पण हातात असतो महाराज. जोडून काढतील, सांगता येत नाही काय करतील ते. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज धर्माकरता एवढं सजग राहिलं पाहिजे. आपल्या धर्माची सुरुवात माहित नाही हो कोणाला. तो अनादी असणारा धर्म आहे. म्हणून त्यांनी अनादी असल्या कारणानं त्याची सुरुवात माहीत. बाकीच्या धर्मांच्या तारखा ठरलेल्या आहेत. इतके हजार वर्ष त्यांनी महाराज झाले असं त्यांनी महाराज त्या धर्मांमध्ये लिहिलेलं आहे. आपल्या धर्मामध्ये अशी तरतूद नाही. तो अनादी असणारा धर्म आहे. तो त्यांनी सनातन असणारा धर्म आहे. त्याला भागवत धर्म का म्हणतात? त्याचं कारण धर्म हा श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला गेल्यानंतर भागवतात राहिला. श्रीमद भागवताच्या सुरुवातीला आणि श्री शौनक ऋषींनी आणि सूतजी महाराजांना 6 प्रश्न विचारले. बरं महाराज, पहिला प्रश्न होता किम श्रेय, दुसरा प्रश्न होता के शास्त्र सारः, तिसरा प्रश्न होता कस्वावतार प्रयोजनम, चौथा प्रश्न होता किम कर्म, पाचवा प्रश्न होता के अवतारस्य, आणि 6वा प्रश्न होता धर्म कम शरणम गतः. 6वा प्रश्न महत्वाचा आहे, त्याच्यावर मला बोलायचं आहे. श्रीकृष्ण परमात्माने जर धामाला निघून गेल्यानंतर धर्म कोणाला शरण गेला हे सांगा. मग ते 6 प्रश्नांची उत्तरं देता देता या प्रश्नावर ज्या वेळेला श्री आणि सूतजी महाराज आले, त्यांनी सांगितलं धर्मो भागवतम स्थितः. धर्म हा भागवतात राहिला. म्हणून भागवतामध्ये धर्म राहतो. म्हणून आपल्या धर्माला भागवत धर्म असं नाव पडलं. भागवत धर्माची पताका, भागवत धर्म हे नाव त्याला पडण्याचं कारण आहे. एक झालं कारण. आपण त्याला हिंदू म्हणतो. मग हिंदू म्हणण्याचं काय कारण आहे? त्याच्या मागचं कारण आहे का? हिंदू म्हणण्याचं कारण असं आहे, हिंसया दुयते हृदयम यस्य सा हिंदू. ज्याचं हृदय हिंसेनं दुःखी होतं त्याला हिंदू असं म्हणतात. आपल्या सगळ्यांचं हृदय हिंसेनं दुःखी होतं. तुम्ही हिंसा करणारी माणसं आहात का? तुम्ही त्यांनी मांस खाणारी माणसं आहात का? तुम्ही पशु हत्या करणारी माणसं आहात का? अरे तुम्ही पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली, कपाळाला गंध लावून त्यांनी भगवंताचं भजन करणारी माणसं आहात. तुम्ही हिंसावादी कसे असाल? म्हणून आपण अहिंसा तत्व आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या धर्माला हिंदू धर्म म्हणतात. हिंसया दुयते हृदयम.
हिंसेनं ज्याचं हृदय दुःखी होतं त्याला हिंदू असं म्हणतात. आणि म्हणून आपण सर्वजण अहिंसावादी आहोत म्हणून आपल्याला त्यांनी हिंदू असं म्हणतात. म्हणून हिंदू हे त्याचं उपलक्षण आहे. फक्त अहिंसा हाच धर्म आहे असं जर एखाद्याला वाटत असेल तर तेवढंच नाही महाराज. अर्धवट लोकांनी अर्धवटच पसरवलं. त्यांची अक्कलच अर्धवट होती. त्याला काय करावं कोणी आता. ते म्हणले अहिंसा परमो धर्म. तुम्हाला कळतंय मला काय सांगायचं. ते समजणे वाले को इशारा काफी होत आहे. जास्त उलगडून सांगितल्यावर घोटाळ्यात यायची दाट शक्यता असते. म्हणून आपण कशाला घोटाळ्यात जावं. पण सगळ्यांनी समजून घ्या. ते म्हणले अहिंसा परमो धर्म. मग इकडून जर तोंडात मारली की दुसरा गाल पुढं करायचा आणि दुसरी पण तोंडात खायची, त्याला काही बोलायचं नाही असं म्हणणारी त्यांनी महाराज लोक तेवढा धर्म म्हणत नाहीत. हा, धर्माचं लक्षण करताना म्हणलं अहिंसा परमो धर्म. त्याचे अर्धवाक्य आहे आणि पुढचं अर्धवाक्य ऐका. धर्म हिंसा तथैवच. हिंसा करणं हा सुद्धा धर्मच आहे. पण कशाकरिता हिंसा केली पाहिजे कान उंच करून ऐका. फार महत्वाचा विचार मी तुमच्या समोर सांगतोय. या माता भगिनी आहेत ना, याच्यात माझी आई आहे, माझी बहीण आहे, माझी मुलगी आहे. हा, हे सगळे त्यांनी समोर बसलेले आहेत. माझा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हाच आहे. आणि मला तुकोबराने हेच शिकवलेलं आहे. मला पराव्या नारे रुखमाई समान हे त्यांनी मला पक्क त्यांनी शिकवलेलं आहे. म्हणून ते माझ्या डोळ्यासमोर तेच दिसतात. यांच्यामध्ये माझी आई दिसते. कर्मधर्म संयोगानं जर एखादा दुराचारी आईवर अत्याचार करत असेल आणि आपला धर्म सांगतो अहिंसा परमो धर्म, एक तोंडात मारले की दुसरा गाल पुढं करायचा, अशा प्रवृत्तीचे लोक जर सगळे असले आणि तिच्यावर अत्याचार होत असताना तो जर समोर गेला आणि त्याने जर तोंडात ठेवून दिली समोरच्यानं, हा दुसरा गाल पुढं करील. तू म्हणेल कर तुला काय करायचं, मला 2 झापडी घाल पण तुझ्या, असं म्हणून चालेल? नाही चालणार. मग तो जर राजरोज त्याने महाराज अत्याचार करतोय आईवर, तर तुम्हाला तिथं 2 हात करावे लागतील, म्हणजे हिंसा करावी लागेल. फार महत्वाचा विचार आहे. मग धर्म हिंसा तथैवच. मग स्वसंरक्षणाकरिता हिंसा करायचा अधिकार आहे प्रत्येक माणसाला. फार महत्वाचा विचार आहे. एखाद्या ब्राह्मणावर जर कोणी अत्याचार करत असेल तुमच्या डोळ्यासमोर तर तुम्ही त्याला विरोध केला पाहिजे. महत्वाचा विचार सांगतो मी तुम्हाला. एखाद्या गोमातेवर जर अत्याचार करीत असेल कोणी, तर तुम्ही विरोध करण्याकरिता समोर गेलं पाहिजे. आता लोक गोमाताच जर स्वतःच्या हातानं कसायाला देतात तर ते लोक काय या धर्माचं पालन करतील खरं सांगा तुम्ही मला. ते म्हणतात ते खाटी गाय कापतात आणि कसाही त्यांनी गायीला कापतात, आमकं करतात, ते फार वाईट आहेत, फलन आहेत. अरे ते वाईट नाहीत, तू गाय देतो ना तू वाईट आहे. सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे. तू जर गाय दिली नाही तर तू कापील कसा. मग तुम्ही जर गाया लोकांना त्यांना दिलं नाही तर ते कापतील कसे, हा महत्वाचा विचार आहे. गोमातेवर अत्याचार होताना जर डोळ्यानं पाहत असेल आणि काहीच बोलत नसेल तर तोच खरा अधर्मी आहे महाराज. छत्रपती शिवरायांचं चरित्र पाहिलं जातं. शिवरायांच्या समोर एक मनुष्य गाय कापित होता. छत्रपतींकडे तलवार होती. 16-17 वर्षाचं वय होतं फक्त, आणि तो गाय कापित होता. इकडे इकडे पाहिलंच नाही महाराज. तलवार काढली आणि गायवर आघात करणारा त्यांनी महाराज त्याचा हातच छाटून टाकला, डायरेक्ट कापूनच टाकला हात. याला म्हणायचं धर्म हिंसा तथैवच. म्हणून त्यांनी धर्मकर्मा करता जर हिंसा करीत असेल तर तो सुद्धा धर्मच आहे. म्हणून धर्म हिंसा तथैवच असं त्यांनी महाराज अशा पद्धतीने वर्णन करून सांगितलं जातं. म्हणून धर्म फार महत्वाचा आहे आणि त्या धर्माचं आपण पालन केलं पाहिजे. म्हणून त्याला सनातन धर्म म्हणलं जातं, सनातन वैदिक धर्म म्हणलं जातं. या सगळ्या गोष्टी कुठं शिकवल्या म्हणे वेदामध्ये शिकवल्या. काय शिकवलं वेदानं? सगळ्यात ब्रीदवाक्य आहेत वेदाचे, सगळे लक्षपूर्वक ऐका. वेदानं धर्म सांगितला. काय धर्म सांगितला? वेद म्हणतो मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. हे सगळे देव आहेत. आणि हे कोणी सांगितलं? हे वेदानं सांगितलं. आपल्या घरी तुम्ही आपण कोणी पांडुरंगाला प्रत्यक्ष डोळे भरून पाहिलं नाही, मूर्ती आपण पाहिली. वैकुंठातून आला आणि पितांबर घालून धारण करून आला आणि गरुडावर बसवून आला, तो तुकोबराने पाहिला. असे काही बाकीचे सगळे लोक सहज देवाला पाहत नाहीत. मग देव सगळ्या लोकांना दिसलाच असेल असं नाही, पण तरी सुद्धा आपण वैदिक धर्माचे आहोत. आपल्या सगळ्यांना देवाचं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला आम्हाला कसं काय झालं? तुम्ही तुमच्या आईला डोळे भरून पाहिलत ना, तुम्ही तुमच्या वडिलांना पाहिलत ना. मग वेद म्हणतो आई हाच देव आहे. आपला बाप हाच सगळ्यात पहिला देव आहे आपल्याकरता. फार महत्वाचा विचार आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज आईला नमस्कार करणं म्हणजे देवाला नमस्कार करणं आहे. गणपती बाप्पाचा आणि कार्तिक स्वामीच्या विवाहाचा कार्यक्रम, कोणाचा विवाह त्यांनी करायचा म्हणजे जो पृथ्वी प्रदक्षिणा आधी करून येईन त्याचा आधी विवाह करायचा.
आता ते कार्तिक स्वामी मोरावर बसून मुरगन्न स्वामी लागले पृथ्वी प्रदक्षिणा करायला. त्यांनी धावपळ सुरू झाली. गणपती बाप्पा बुद्धीचे देवता हुशार होते. शंकर पार्वतीला समोर बसवलं आणि समोर बसून त्यांनी महाराज त्यांच्या समोर दंडवत प्रणाम केलं आणि दंडवत प्रणाम करून त्यांनी शंकर पार्वतीची एक पूर्ण प्रदक्षिणा केली आणि प्रदक्षिणा करून हात जोडून उभे राहिले. म्हणे तुमचं म्हणणं काय होतं, पृथ्वी प्रदक्षिणा केली की लग्न करून द्यायचं. आता माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. म्हणे तू तो गेलाच नाही पृथ्वी प्रदक्षिणेला. म्हणे मग तुमची प्रदक्षिणा कोणी केली? हा, म्हणजे आई वडिलांची एक प्रदक्षिणा जरी पूर्ण केली तरी पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं. एवढं सामर्थ्य मायबापात आहे. सकळ तीर्थांची धुरे जी का माता पितरे. म्हणून मायबाप सगळ्यात पहिले देव आहेत महाराज. म्हणून त्यांनी मायबापच देव आहेत हे कोणी सांगितलं? हे वेदानं सांगितलं. म्हणून आईला देव म्हणणं हा आपला काय आहे? धर्म. बापाला देव म्हणणं आपला काय आहे? धर्म. आपल्या श्रीगुरूंना आचार्यांना देव म्हणणं आपला काय आहे? धर्म. आपल्या घरी आलेल्या अतिथीचं स्वागत सन्मान करून त्याला पाणी देणं, जेवण देणं, त्याची सेवा शुश्रूषा करणं हा काय आपला धर्म. हाच खरा धर्म आहे महाराज. आणि हा धर्म जर कोणी शिकवला असेल आपल्याला तर तो वेदानं शिकवला हे लक्षात ठेवा. म्हणून त्या धर्माला नाव पडलं वैदिक धर्म. वैदिक धर्म. आणि तो कालचा आणि परवाचा नाही, तो त्याने अनादी असल्या कारणानं त्याला सनातन वैदिक धर्म असं नाव पडलं. आणि म्हणून तो हिंसेनं दुःखी होतो म्हणून सनातन वैदिक हिंदू धर्म असं त्याला म्हणू लागले. मी धर्माची व्याख्या आपल्या समोर सांगितली. म्हणून धर्म फार महत्वाचा. याला स्वधर्म म्हणायचं. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्म भयावहा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं प्रकर्षानं सगळ्यात आधी काय सांगितलं असेल तर त्याचं नाव आहे धर्म. धर्म सांगण्याकरिता भगवंताचं प्राकट्य झालं. तुम्ही जर श्रीमद भगवद्गीता पाहत असेल, या पोरांना शिकवली जात असेल ना, बघा त्या भगवद्गीतेच्या सुरुवातीचा पहिला श्लोक आहे, हे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धर्म सांगितलं. पहिला शब्द आहे धर्म. त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा सांगतो. गीतेतल्या पहिल्या श्लोकातलं जे पहिला त्यांनी शब्द आहे ना त्याचं नाव आहे धर. आणि गीतेतला जो शेवटचा श्लोक आहे त्या शेवटच्या श्लोकामध्ये यत्र योगेश्वर पार्थ यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरः तत्र श्रीर्विजयोर भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. म्हणून त्यांनी मला शेवटच्या श्लोकामध्ये शेवटचा शब्द आला म. पहिल्या श्लोकामध्ये पहिला शब्द आहे धर आणि शेवटच्या श्लोकामध्ये शेवटचा शब्द आहे म. म्हणजे काय शब्द झाला आता? धर्म. 700 श्लोकामध्ये भगवंतानं जर काय सांगितलं असेल धर्म. धर्म सांगण्याकरिता भगवंताचं प्राकट्य झालं. तो म्हणतो हे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामा धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये मी धर्म स्थापना करण्याकरिता येतो. म्हणजे देवाच्या दृष्टीनं महत्वाचं कोण आहे? धर्म. संतांच्या दृष्टीनं महत्वाचं काय आहे? धर्म. म्हणून तर म्हणतात त्यांनी वाढवाया सुख भक्तिभाव धर्म. धर्म वाढवण्याकरिता संत आले. आणि महापुरुषांच्या दृष्टीनं कोण महत्वाचा असेल तर धर्म. म्हणून धर्म महत्वाचा आहे. छत्रपती शिवराय कशाकरिता प्रगट झाले? धर्म संरक्षणाकरिता. त्यांचं ब्रीद वाक्य होतं महाराज. आता लोकांनी त्यातले शब्द गाळून टाकले. त्यातलं ब्रीद रायरेश्वरावर त्यांनी रक्ताचा अभिषेक केला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक करताना प्रतिज्ञा केली हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. लोकांनी त्यातलं हिंदवी काढून टाकलं आणि स्वराज्य व्हावी श्रींची इच्छा असा शब्द ठेवला. तसा नाही, हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. म्हणजे महापुरुष कशाकरिता प्रगट झाले? धर्माकरिता प्रगट झाले. म्हणजे देव प्रगट झाला धर्मासाठी, संत प्रगट झाले धर्मासाठी आणि महापुरुष प्रगट झाले धर्मासाठी. एवढा धर्म जास्त महत्वाचा आहे महाराज. धर्म गरजेचा आहे. धारयती ती धर्म. हा धर्म आपण धारण केला पाहिजे. फार महत्वाचा विचार आहे. तुम्ही जर लग्न केलं असेल ना, आपण काय संन्यासी नाहीत सगळे. आपण लग्न केलं, लग्न केल्यानंतर पत्नीचा सांभाळ करणं हा आपला काय आहे? धर्म. मुलं झाले तर मुलांचं संगोपन करणं आपला काय आहे? धर्म. हाच आपला धर्म आहे, स्वधर्म आहे महाराज. म्हणून स्वधर्म जर लोपला ना तर सर्व सुखाचा थारा मोडीला. दीपा सवे लोपला प्रकाश जैसा. म्हणून त्यांनी महाराज धर्म जर लोपला तर काय त्यांनी होईल ते लक्षात ठेवा. सुखाचा थाराच मोडून जाईल. आपण सगळेजण सुखी आहोत याचं कारण आपण धार्मिक आहोत. आपण धर्म धारण करणारे आहोत. आपण धर्म मानणारे आहोत. आपण जर धर्म मानला नाही तर पशुसारखी आपली अवस्था होईल. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुला काय धर्म कळतो का? खरं सांगा. पशुला आई कळते? नाही कळत. ते लहान वासरू असतं
किंवा लहान त्यांनी महाराज कुत्रीला पिलू झालं तोपर्यंत ती आई आई म्हणून त्याच्या मागे फिरत असेल, ते मोठं झाल्यावर त्याला आईची जाणीव राहते नाही राहत महाराज, त्याला धर्म कळत नाही. हा म्हणून त्यांनी महाराज त्याला आई कळत नाही म्हणून त्याला धर्म कळत नाही, हा महत्वाचा विचार आहे. त्याला धर्माचे संस्कार कुत्र्यावर होत नाहीत. जे धर्मविहीन जीवन जगतात ना महाराज, त्यांच्यातून कुत्र्यात काही फरक नाही आमच्या दृष्टीनं. फार महत्वाचा विचार. खरं सांगतो, एक उदाहरण सांगतो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांग. एकदा काय झालं, साखरे महाराज उत्तर प्रदेशामध्ये यात्रा करण्याकरिता गेले. त्यांना काशीची आधी करून यात्रा करायची होती आणि यात्रा करत असताना ते ग्वाल्हेर शहरात गेले. पूर्वीच्या काळामध्ये संस्थानिक होते, संस्थानिक ग्वाल्हेर संस्थान होतं फार मोठं. आणि तो संस्थानिक राजा त्यांनी अशा पद्धतीने समोर आला आणि आल्यानंतर त्यांनी महाराज त्यांचं स्वागत करायला आला. तो म्हणला, महाराज तुम्ही एवढ्या लांबून महाराष्ट्रातून आले, महाराष्ट्र मंडळी, म्हणून मी तुमचं स्वागत करण्याकरिता आलो. त्यानं स्वागत सत्कार केला राजाने. आणि स्वागत सत्कार करून आपल्या भवनाच्या दिशेनं त्यांना घेऊन जायला लागला. पण जाता जाता 4 वाक्य बोलला. तो म्हणला, महाराज तुम्ही आला तिथपर्यंत ठीक आहे, मी तुमचं स्वागत करायला आलो हे पण खरं आहे, पण तुमचं मी स्वागत करायला आलो म्हणजे मी फार धार्मिक आहे आणि फार मोठा आणि भक्त आहे असं काही समजू नका. मला हे देवा धर्माचं काही पटत नाही, म्हणलं हे आपल्या कक्षात बसत नाही, मी काही धार्मिक नाही म्हणला. मग ते साखरे महाराज हसले त्याला पाहून. ते म्हणले, तुम्हाला राग यायला पाहिजे मी असं म्हणल्यावर, मी धार्मिक नाही आणि तुमचं आता माझं कर्तव्य आहे, तुम्ही माझ्या घरी आले म्हणून मी स्वागत करायला आलो, तुम्ही का हसले? त्याने हसण्याचं कारण सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. ते का हसले म्हणल्यावर ते म्हणले, वेड्या तुला धर्म मान्य नाही याच्यात काय कौतुक आहे? म्हणजे आम्ही प्रवास करतो ना, आमच्याबरोबर बैलगाड्या आहेत आणि बैलगाडीला प्रत्येक बैलगाडीला 2-2 बैल जोडलेले आहेत. आम्ही ज्या गाडीत बसून प्रवास करतो त्या गाडीला पण 2 बैल जोडलेले आहेत. आणि तुझ्या माहिती करता सांगतो, आमच्या बैलगाडीच्या बैलाला सुद्धा धर्म मान्य नाही. तुम्हाला नाही कळालं? कळण्यासारखं आहे, बघा ना तुम्ही. ते त्याला म्हण, तुम्ही आधीपासून ऐकलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला कळालं नाही, परत एकदा ऐका. तो म्हणला, मी जरी तुमचं स्वागत करायला आलो तरी मला धर्म बिर्म काही मान्य नाही, उगा तुम्ही आलात म्हणून स्वागत करायला आलो. ते हसले. म्हणे का हसलात? म्हणे काय नाही, तुला धर्म मान्य याच्यात काय कौतुक आहे? मी बैलगाडीत बसून प्रवास करतो, माझ्या बैलगाडीला 2 बैल आहेत आणि त्या दोन्ही बैलांना धर्म मान्य नाही. म्हणजे मला त्या बैलांमध्ये आणि तुझ्यामध्ये काहीच अंतर वाटत नाही. म्हणजे जे लोक धर्म मानित नाही ते आमच्या दृष्टीने कोण आहेत? बैल. सरळ गोष्ट आहे महाराज. जे धर्म मानित नाही ते आमच्या दृष्टीने कुत्र्यापेक्षा जास्त किंमत नाही महाराज. मग धर्म जर मानित नसेल त्याला काय किंमत द्यायची? मी नाही म्हणत, महाराज म्हणतात, नाही तरी हीन पशुहुनी नाही तरी हीन. अरे पशुपेक्षा हीन आहे त्याचं जीवन, जो देव मानत नाही, धर्म मानत नाही. म्हणून त्यांनी महाराज देव अवतीर्ण झाला धर्माकरता, संत अवतीर्ण झाले धर्माकरता आणि महापुरुष अवतीर्ण झाले धर्माकरता. छत्रपती शिवराय तर आले, असा छावा त्यांनी जगाला दिला. धर्म सांभाळण्याकरिता त्यांनी महाराज छावाच देऊन टाकला जगाला. औरंगजेबानं 40 दिवस तिष्टून मारण्याचा प्रयत्न केला, भयंकर वेदना दिल्या. अरे बांधून टाकलं साखळ दांडाने. असा भयंकर असणारा दिव्य त्यांनी छावा काय त्रास दिला तुम्हाला माहिती आहे? त्यांनी धर्म बदलावा म्हणून नाव काय भेटलं? धर्मवीर. सामान्य गोष्ट आहे का? धर्मवीर. त्यांनी डंका वाजतोय धर्मवीराचा. असा त्यांनी धर्म सांभाळण्याकरिता प्राण दिला महाराज. 40 दिवस अन्न पाणी दिलं नाही खायला. धर्म बदल नाही बदलणार. अजून त्यांनी महाराज अंगाची कातडी काढून घेतली. धर्म बदल नाही बदलणार. ती कातडी काढून घेतली, एवढ्यावर थांबली नाही, त्याच्यावर मीठ घातलं आणि मिरची घातली. काय वेदना झाली? थोडं कापून बघा, थोडं उगा आपलं कापायचं ब्लेडने आणि त्याच्यावर मीठ आणि मिरची घालायची, काय त्रास होईल? एवढ्या वेदना सहन केल्या, धर्म नाही बदलला. नख असे धरले पकडीत आणि जिवंत माणसाचे नख जर उपसून काढले पकडीनं, केवढ्या वेदना झाल्या असतील. अरे 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 अरे, त्या सहन शब्दात सुद्धा सांगण्यासारख्या नाहीत. नाही धर्म बदलला महाराज. धर्म बदलीत नाही म्हणून सळ्या लाल तापवल्या आणि त्या सळ्या तापून डोळ्यात खोपसल्या महाराज. नाही धर्म बदलला. फार महत्वाचा विचार आहे, याला निष्ठा म्हणायचं. अशी निष्ठा धर्माविषयी असली पाहिजे. म्हणून ते महापुरुष आहेत, त्या महापुरुषांच्या गणनेत जाऊन बसलेले आहेत महाराज. खरकट्यांनी त्यांचे नावं दिले संघटनांना आणि धर्म बुडवण्याकरिता. अरे कशा करता हे पाप करता तुम्ही? उद्या घरात घुसेल ना तो अधर्म, या आया बहिणींवर येईल ना महाराज. यांना कसं सांभाळाल जर धर्म नाही टिकला तर? धर्माची घडी जर मोडली आणि त्याला जर थारा राहिला ना तर त्यांनी सुखाची घडी मोडून जाईल ना. अशी त्यांनी अवस्था सगळ्यांची होऊन जाईल. धर्मवीर आहेत ते महापुरुष. गंधमादन नावाचा एक वानर होता. काय नाव होतं? गंधमादन. आणि रावणाबरोबर युद्ध चालू होतं. कुंभकर्ण उठून आणला होता युद्धाला आणि त्या गंधमादनाच्या अंगाचा सुगंध येत होता. तो वानर असा त्यांनी कुंभकर्ण हातात धरला
आणि आता त्याला मारणार पण त्याचा सुगंध यायला लागला. तो सुगंध दुर्योधन त्या कुंभकर्णानं घेतल्यानंतर त्याला विचारला, सांग कोणत्या पक्षाचा आहेस? म्हणजे पक्ष विचारला त्याला. आता पक्षाशिवाय काम चालत नाही, काय करू मी तरी. सांग कोणत्या पक्षाचा आहे, रावणाच्या पक्षाचा आहे की रामाच्या पक्षाचा, हे मला सांगायचं, तुम्ही काय डोक्यात घेता, मी काय करू त्याला आता. म्हणून त्यांनी कोणत्या पक्षाचा आहे सांग, तू रामाच्या पक्षाचा आहे की रावणाच्या. मग त्याने सांगितलं मी रामाच्या पक्षातला आहे. म्हणले तू रावणाच्या पक्षातलं जर असताना तर जिवंत सोडून दिला असता. तो असाच उभा राहिला, त्याच्याकडे पाहत काळ डोळ्यासमोर दिसतोय, मरण डोळ्यासमोर दिसतंय. पण तरी सुद्धा त्यांनी मरणाच्या डोळ्यात डोळे घालून पाहतोय गंधमादन. फार महत्वाची गोष्ट आहे. एकदा म्हणला मी रावणाचा आहे, सोडून देतो तुला. तुम्हाला म्हणणार नाही, नाहीच म्हणणार म्हणला. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, बसा. विठोबा हातात धरलेला आहे आणि त्याला कुंभकर्ण म्हणतो एकदा म्हण मी रावणाचा आहे. नाही म्हणणार म्हणला. मग मरायला तयार हो, मरेन म्हणला पण रावणाचा नाही म्हणणार. हा महत्वाचा विचार आहे. त्यानं असा दाबला, नाकातून तोंडातून रक्त यायला लागलं पण जीव गेला नव्हता. पण जीव जात नाही तसाच त्याने हातात धरून म्हणला आता तरी म्हण मी रावणाचा आहे. तो म्हणला रावणाचा म्हणून मरण्यापेक्षा, रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मरण स्वीकार करीन, पण रावणाचा म्हणणार नाही. फार मोठी गोष्ट आहे महाराज, फार मोठा त्यांनी भाव आहे. अशी निष्ठा धर्माविषयी असली पाहिजे. म्हणून देव धर्माकरिता, संत धर्माकरिता, महापुरुष धर्माकरिता आले. काय करतात धर्माविषयी? धर्माचं पालन करतात. आणि धर्माच्या विरोधात कार्य करणारे जे आहेत ना, त्या सगळ्या लोकांचं त्यांनी महाराज खंडन देण्याचं काम करतात. आणि हेच काम करण्याकरिता अवतीर्ण होतात. तुकोबाराय म्हणले याच्याकरिताच आलो. खंडन कशाकरिता आले तुम्ही? याच कामाकरिता आलो, धर्माचं पालन करण्याकरिता आलो. आपल्या धर्माचं आपण पालन करा. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. माझ्याकडे वेळ फार कमी आहे हो, अर्धाच तास राहिलाय. 9 वाजल्यानंतर तुम्ही माझ्याकडे कस तरी पाहायला सुरुवात करता. 10-5 मिनिटं सुद्धा लोक पुढं सहन करून घेत नाहीत. म्हणून मला अर्ध्या तासात बरंच काही सांगायचंय. म्हणून धर्माचं पालन फार महत्वाचं आहे. अरे धर्मच फार महत्वाचा आहे. आपल्या धर्माविषयी सजग व्हा. आपल्या धर्माची निंदा आपल्या तोंडानं करू नका महाराज. आपल्या धर्माला फार महत्व द्या. आपल्या आईला आपण जेवढं महत्व देतो ना, तेवढं महत्व आपल्या धर्माला द्या. फार महत्वाचा विचार आहे. आपल्या बापाला आपण जेवढं महत्व देतो ना, तेवढं महत्व आपल्या धर्माला द्या. फार महत्वाची गोष्ट सांगतोय. लोक धर्म बदलतात. आता धर्म बदलायचं फार फॅड निघलंय महाराज. पैसे द्यायचे आणि धर्म बदलायचा. मग आजारपणाचं तरी निमित्त करायचं, गरिबीचं तरी निमित्त करायचं. बंडल आणायचे वरून येतात महाराज. ते बंडल आबाळातून पडतात आणि ते बरोबर गोळा करून त्यांच्या घरी नेऊन देतात आणि त्यांना धर्म बदलायला लावतात. धर्म बदलणं म्हणजे आपला बाप बदलणं हे लक्षात ठेवा महाराज. ज्याने धर्म बदलला त्याने आपला बाप बदलला. हीच त्यांनी प्रक्रिया. आमच्याकडे हेच त्यांनी उत्तर आहे, त्याला दुसरं काय उत्तर नाही. म्हणून त्यांनी धर्म फार महत्वाचा आहे. धर्म काय बदलायची गोष्ट आहे का? तो धर्म त्यांनी पाळण्याकरिता, धर्म सांभाळण्याकरिता आपण अट्टहास केला पाहिजे. आपला धर्म आपण सांभाळला पाहिजे. आपल्या धर्मामध्ये जेवढे नियम सांगितले, जेवढे आपल्याला कळतात, साधू संतांनी सांगितले, आपण त्यांनी महाराज ते पाळले पाहिजेत. त्यांनी कळवळून सांगितलं. लोकांकडे पाहिलं यांची काय गती होईल रे? हरिहरा नाही बोट भरवाती, कोणे यांची गती होईल नेनो. अरे कधी देवाला बोटभर वात लावित नाही, देवाची पूजा करत नाही, यांचं काय होईल? धर्म आहे महाराजा. भगवंताचं भजन करणं, पूजन करणं हे आपला धर्म आहे. अशा अनेक प्रकाराने धर्म साधू संत सांगण्याकरिता आले. तो धर्म फार महत्वाचा आहे. धर्म श्रीमद भागवतामध्ये धर्म सांगितलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला निजधामाला गेला आणि त्या दिवशीच कली आला महाराजा. कली आला असा एक श्लोक आहे, भागवतामधला मंत्र आहे. हे यदा मुकुंदो भगवान क्षाम त्यक्त्वा स्वपदम गतः तद्दिनात कलिराया सर्व साधन बाधका. सगळ्या साधनांमध्ये बाधा निर्माण करणारा कली प्रत्यक्ष प्रगट झाला. तुम्ही भागवत कथा भंडारा डोंगरावर ऐकलेली आहे. तुम्हाला काय मग त्यांनी 2-3 वेळेला आपण या कथा भंडारा डोंगरावर त्यांनी केल्या. आता अलीकडे त्यांनी मंदिराचं काम, आपण मंदिराच्या कामाचा नारळच आपण भागवत कथेत फोडला होता. तुम्हाला आठवत असेल तर बघा. तुमचं सगळ्यांचं फार प्रेम आहे डोंगरावरती आणि विशेष रूपानं त्यांनी कार्य तिथं सुरू आहे. तिथं त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन तुम्ही ऐकलेलं आहे. भगवान निजधामाला गेला आणि कली आला. मग आता कली आला, भगवान निघून गेला हे कळाल्यानंतर पांडव स्वर्गाला निघून गेले. त्यांनी नातवाला राज्य दिलं. नातवाला देत जावं राज्य. कुठपर्यंत त्यांनी
आजोबानीच आपल्या हातात ठेवायचं, नातवाच्या हातात दिलं पाहिजे, कधी मुलांच्या हातात देऊन टाकलं पाहिजे. हा, आपणच बुवा होऊन राहायचं, कधी नातवांना सुद्धा बुवा केलं पाहिजे. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. समजणाऱ्याला समजलं मला काय म्हणायचं ते, असू द्या. हा, म्हणजे नातू शब्दाचा अर्थ काय होतं माहिती आहे तुम्हाला? नातू म्हणजे ज्याचा जन्म झाल्यानंतर तो त्या आजोबांकडे पाहतो आणि पाहून त्याला डोळे भरून पाहता पाहता म्हणतो, आता मी आलेलो आहे ना, आता नातू, आता तू नाही, आता मी आलोय ना, नातू. हे म्हणण्याचा नातू शब्दाचा अर्थच होतो, नातू, आता तू नाही, मीच आहे आता. हा महत्वाचा विचार आहे. त्याचा पण मुलगा असतो नातवाचा पण, पंतू. हा पंतू शब्दाचा तर फार विशेष अर्थ आहे महाराज. पंतू म्हणजे काय माहिती आहे? तो पंतू जन्माला आल्यानंतर त्या म्हाताऱ्याकडे पाहतो आणि त्याला म्हणतो, अरे अरे मी आलो तरी पण तू. म्हणजे अजून तू अजून कसा ढळाला नाही, अरे मी आलो तरी पण तू. त्याचं नावच पंतू आहे महाराज. हे त्याचं कारणच आहे नावं ठेवण्याचं. हा महत्वाचा विचार आहे. असू द्या. नातवाच्या हातात राज्य दिलं पांडवांनी, स्वर्गारोहण करून निघून गेले. आणि ते गेल्यानंतर परीक्षित राजा झाला. एक दिवशी वनामध्ये फिरत असताना त्याला एक दृश्य पाहायला मिळालं. एक काळा कभिन्न असणारा पुरुष एका बैलाला मारत होता. लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतो ते. एका बैलाला मारत होता. त्या बैलाचे 3 पाय त्यानं तोडून टाकले होते. एकाच पायावर बैल उभा होता, जिवंत होता. आणि त्याच्या शेजारी गाय बसली होती, ती रडत होती महाराज. तिचं ते रडणं पाहिलं. तो बैल व्याकुळ झाला, त्याचे 3 पाय तोडलेले आहेत. परीक्षितानं त्या काळ्या कभिन्न पुरुषावर आक्रमण केलं, युद्धाकरता ललकारला. तो समोर आणला, कोण आहेस तू? मग मात्र त्यांनी युद्ध झालं आणि युद्धात आता परीक्षित त्याला मारणार इतक्यात पाया पडायला लागला. शरण आला. क्षत्रियाचा धर्म आहे, शरण आला की मारायचं नाही, म्हणून बंदी करून टाकायचं. बांधूनच टाकला कली. त्यानं सांगितलं मी कली आहे. मग पुढचा प्रसंग वेगळाच आहे. मग मात्र त्यांनी सांगितलं तू कली असशील, माझ्या राज्यात राहायचं नाही. मग कुठे जाऊ? सगळीकडे तुझंच राज्य आहे. मग त्याला 4 ठिकाणं राहण्याकरिता द्यूत, मध्य, श्रीसंग आणि हिंसा 4 ठिकाणं दिले. तो प्रसंग वेगळा आहे. आणि मग मात्र त्या बैलाला सोडवलं. तो बैल जर कोण असेल माहिती आहे? तो बैल म्हणजे धर्म. बैल हे धर्माचं प्रतीक आहे. परत एकदा ऐका, बैल हे धर्माचं प्रतीक आहे. बैलाचे 4 पाय म्हणजे धर्माचे 4 पाय आहेत. तप, शौच, दया आणि सत्य इति पादा कृते कृतः, असे 4 पाय असतात धर्माला. धार्मिक माणसाचं काय लक्षण असतं? ज्याच्या जीवनात तपश्चर्या आहे तो धार्मिक आहे. ज्याच्या जीवनामध्ये दया आहे तो धार्मिक आहे. जो सुचिरभूत राहतो तो धार्मिक आहे. जो सत्यवादाचं आचरण करतो तो धार्मिक आहे. धर्म न दुसरा सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना. म्हणून खरा धर्म जर कोणता असेल तर सत्य हा परम धर्म आहे महाराज. म्हणून सत्य धर्म आहे. आणि तो धर्म त्यांनी महाराज एकाच पायावर उभा होतो, म्हणजे सत्याला कोणी मारू शकत नाही. तो सत्यरूपी पाय जे जीवन टिकून होता, बाकी 3 पाय तुटले होते. म्हणून बैल हा धर्माचं प्रतीक आहे. भगवान शंकर आहेत ना, महादेव, त्या महादेवाची जी पताका असते ना, त्या पताकावर बैलाचं चित्र असतं. बैलाचं चित्र. म्हणून भगवान शंकराला एक नाव आहे वृषभध्वज. बैलाला म्हणतात वृषभ. आणि ते झेंड्यावर चित्र असतं बैलाचं, म्हणून वृषभध्वज असं भगवान शंकराचं नाव आहे. पांडुरंगाचा जो त्यांनी ध्वज आहे ना, त्याच्यावर त्यांनी गरुडाचं चित्र आहे. म्हणून भगवंताला काय म्हणतात? गरुडध्वज असं त्याला नाव आहे, गरुडध्वज आणि वृषभध्वज. वृषभ म्हणजे बैल. का बरं वृषभाचा ध्वज महादेवाला लावलेला आहे? त्याचं कारण महादेव स्वतःच धर्ममय आहेत. महादेवच त्यांनी महाराज धर्म स्वरूप आहेत. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, देवच त्यांनी धर्म आहे महाराज. तो देवच धर्मरूपानं प्रगट झालेला आहे. पण महादेव हाच धर्मरूप आहे. म्हणून धर्म सांभाळण्याचं काम पण तोच करतो महाराज. भगवान शंकराचा क्रोध मोठा भयंकर आहे. म्हणून त्यांनी महाराज जी धार्मिक मंडळी भगवंताचं पूजा पठण करतात की नाही, तो मार्कंडे होता ना, त्याला त्यांनी थोड्याच दिवसात मारायचं होतं. महादेवाच्या पिंडीला त्यांनी महाराज मिठी मारून बसला आणि यम घेण्याकरिता आला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणा लागलं की भगवान शंकर प्रत्यक्ष प्रगट झाले. आणि हातात त्यांनी त्रिशूळ घेऊन यमाच्या जांग, हे यम्या थांब, मारतोस काय असं म्हणून त्यांनी महाराज थांबवलं प्रत्यक्ष. त्याला 14 वर्षाचं आयुष्य सांगितलं होतं. त्याला 14 कल्पाचं आयुष्य देऊन टाकलं महादेवाने. प्रत्यक्ष महाकाल, काळाचाही काळ महाकाल त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. धर्ममय आहे.
धर्म सांभाळण्याचं काम भगवान शिव करतात. अनेक अवतार त्यांनी भगवान शंकरानं घेतले. रुद्र त्याला म्हणतात. 11 रुद्र प्रगट झाले कशाकरिता? धर्म स्थापनेकरिता, धर्म सांगण्याकरिता. आजचा अभंगच धर्मावर करायचा आहे ना, फार महत्वाचा मुद्दा आहे, धर्म सांगण्याकरिता. त्या 11 रुद्रांपैकी आज ज्यांची आपण सेवा करतो आहोत ते महारुद्र आहेत. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, म्हणून रुद्र भगवान. महारुद्र म्हणजे कोण? धर्म स्वरूप असणारे भगवान. आणि ते अंजनीच्या पोटी जन्माला आले. आणि काय म्हणून आले? तर हनुमंतरायांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले. मग हनुमंतराय सामान्य नाहीत, प्रत्यक्ष महादेव आहेत. आणि महादेव म्हणजे त्यांनी धर्मस्वरूप आहेत. धर्माचं संरक्षण करण्याकरिता प्रगट होत असतात. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. म्हणून त्यांनी महादेव प्रगट झाले. प्रभू रामचंद्रांचं कार्य पूर्ण करण्याकरिता त्यांना प्रगट व्हायचंच होतं महाराज. रामाच्या कार्याकरिता मदत करण्यासाठी हनुमंतरायांचा अवतार घेतला. आणि हनुमान होऊन अशा पद्धतीने प्रगट झाले. राम अधर्म घालवण्याकरिता आला. रामानं त्यांनी महाराज राक्षस मारले, मुक्त केले राक्षसांना मारायचं काम केलं. पण हनुमान नावाचं पात्र जर रामायणातून काढून घेतलं तर रामायण फिकं होऊन जाईल महाराज. फार महत्वाचा विचार आहे. मग रामप्रभूंना सहाय्यता करण्याकरिता प्रत्यक्ष महाबली हनुमान प्रगट झाले. आता भगवान शंकर एकटेच चालले होते. ते म्हणले मी जातोच आता रामाचं काम करण्याकरिता. पार्वतीबाईला काही दमच निघाना. त्या म्हणल्या मला पण येऊ द्या. ते म्हणले अरे येऊ नको, मला उड्या माराव्या लागतील इकडून तिकडे. आता वानर व्हायचं म्हणलं उड्या माराव्याच लागतील. इकडून तिकडे हे सगळं काम करावं लागेल, फार मोठं कार्य करावं लागेल, डोंगर उचलावे लागतील. तू कशाला येतीस माझ्याबरोबर? नाही म्हणले मला यायचं. हट्टच केला. मग ती बळच आली मागे लागून. मग ती हनुमंतरायांची शेपटी झाली. ती शेपटी म्हणजे पार्वती आहे महाराज. हनुमंतराय म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी महादेव आहेत आणि त्यांची ती शेपटी म्हणजे पार्वती आहे. म्हणून त्यांनी पार्वती सहित महादेव, शक्ती सहित महादेव प्रत्यक्ष राम कार्य करण्याकरिता अशा पद्धतीने आले. रामप्रभूंना वनवास झाला. शबरीनं त्यांनी ऋष्मुख पर्वतावर जाण्याकरिता सांगितलं. 2 तरुण अशा पद्धतीनं रस्त्यानं हातात धनुष्यबाण घेऊन येताना दिसले. सुग्रीवानं ते पाहिले. त्याला भीतीच होती वालीची. हनुमंतराय त्याचे दूत आहेत. हनुमंतरायाने सांगितलं जा. आणि ते कोण आहेत विचारपूस करू नये. हनुमंतराय त्यांच्याकरिताच प्रगट झालेले होते. त्यांनी स्वतःच्या स्वामीला ओळखलं. आणि ओळखल्यानंतर त्यांनी फार आनंद झाला. दोघांना खांद्यावर घेतलं. सुग्रीवापर्यंत घेऊन गेले. सुग्रीवाचं संभाषण झालं. अग्नीच्या साक्षीने दोघांनी मैत्री केली. आणि मग मात्र त्यांनी त्याची बायको आणि त्याचं राज्य वालीनं हरून घेतलं होतं. मग प्रभू रामचंद्रांनी लपून त्यांनी बाण मारून वाली मारला. त्याची बायको पण दिली, सुग्रीवाची राज्य पण दिलं. आता त्यानं रामाची बायको प्राप्त करून द्यायची रावणाच्या तावडीतून असं ठरलं होतं. पण 4 महिने पावसाळ्याचे आले. मग ते मध्ये पावसाळ्याचे दिवस गेले. 4 महिने तो आपला उन्मत्त झाला. त्याला वाटलं बस आपलं सगळं मिळालं, एकदा काम झाल्यावर काम सरून वैद्य मरो. मग रामाचा विचार नाही, पण राम प्रभू कोपले. मग मात्र लक्ष्मणाला सांगितलं जा त्याला जाग कर. लक्ष्मण म्हणला तू जर रामाचं कार्य करण्याकरिता तयार झालं तर मुंडकच उडून टाकीन तुझं. बाप्पा तो घाबरला. मग त्यानं अशा पद्धतीनं 4 दिशेला 4 वानरांच्या टोळ्या त्यांनी पाठवून दिल्या. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? 4 दिशेला गेले वानर. दक्षिण दिशेला जामवंतजी महाराज, अंगदजी महाराज, हनुमंतजी महाराज अशा पद्धतीने गेले. अजून बाकीचे सगळे वानर होते. आणि आता सीतेचा शोध घ्यायचा होता. एका पर्वतावर संपाती बसला होता. हा संपाती जटायूचा भाऊ होता. त्याला वाटलं आपल्याला एवढे वानर चालून आले, आता मी खाऊन घेतो म्हणला यांना, माझं भक्ष्य आहेत ते. म्हणून तो मारण्याकरिता जवळ आला. पण जामवंताच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, अरे रामाच्या कामाकरिता एकानं जीव दिला आणि दुसरा रामाच्या कामात विघ्न निर्माण करण्याकरिता आला. तुला काय? त्यांनी हसो म्हणल्याबरोबर त्यांनी तो म्हणला कोणाला? त्यांनी कोणाविषयी बोलतात? म्हणे जटायूविषयी. हा संपाती जटायूचा सख्खा भाऊ होता. त्याला कळालं राम कार्याकरिता माझ्या भावानं प्राण दिलेले आहेत, पण मी सुद्धा राम कार्याकरिता मदत करीन. गिध जातीला त्यांनी फार लांबचं दिसतं महाराज. लांबचं पाहिलं ना अशोक वाटिकेमध्ये अशा पद्धतीने सीता आहे असं कळालं. म्हणून रामप्रभूंचं कार्य करायचंय. जो सीतेचा शोध घ्यायला जाणार असेल त्याला समुद्र उल्लंघन करून जावं लागेल असं त्यांनी सांगितलं. मग आता सगळेच होते. सगळ्यात थोरले होते जामवंतजी. म्हणे तुम्ही जा. ते म्हणले आता मी म्हातारा झालेलो आहे, आता असं समुद्र उल्लंघन करून जाणं काय सोपी गोष्ट असतं का? माझ्याच्यानं ते होणार नाही. मग अंगदाकडे पाहिलं. अंगजी म्हणले मी जाईन, माझ्यात तेवढं सामर्थ्य आहे, मी जाईन, पण परत येईन याची गॅरंटी देता यायची नाही. त्याचं कारण रावणाचा असणारा मुलगा आहे अक्षय कुमार. तो अक्षय कुमार आहे ना, तो हा अंगद एकाच शाळेत होते आणि भांडण त्यांचं झालं होतं. आणि त्याचं असं त्यांनी ठरलं होतं. अक्षय कुमाराला पाहिलं की आणि अंगदाची अर्धी शक्ती क्षीण होते. त्याला पाहिल्यावर जर माझी अर्धी शक्ती क्षीण झाली तर मला परत येता येणार नाही असा विचार होता. मी जाऊ शकत नाही. मग आता कोण जाईन? मग मात्र जामवंताला एकच गोष्ट कळाली, जाण्यासारखा एकच आहे, त्याचं नाव आहे हनुमान.
तोच त्यांनी जाऊ शकतो. आणि मग मात्र हनुमंतरायांचं स्तवन करायला सुरुवात केली. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती हो लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति संगी, कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कंचन जैसे, हाथ वज्र ध्वजा विराजे, कांधे मूंज जनेऊ साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. हनुमंतरायांचं स्तवन सुरू झालं. लहानपणी फार उच्छृंखल होते हनुमंतराय. म्हणजे असं व्हायचं, असे ऋषीमुनी होते महाराज आश्रमामध्ये. हे काय करायचे, याची छाटी लंगोटी घ्यायची, त्याच्या उशाला नेऊन ठेवायची, त्याची उचलायची या दुसऱ्याच्या समोर नेऊन ठेवायची. अशा फार खोड्या त्यांनी करायला सुरुवात केली होती. मग ते सगळे ऋषीमुनी त्यांनी महाराज रागावले हनुमंतावर. हनुमंतात बळ असं सामान्य नाही महाराज, अप्रतिम असणारं बळ आहे. म्हणे प्रगट झाल्याबरोबर तो सूर्य पाहिला, उगवता सूर्य, लाल बुंद त्यांनी, आणि त्याला त्यांनी महाराज अशा पद्धतीने एक फळ आहे असं समजून उड्डाण केलं. आणि सूर्य पकडण्याकरिता अशा बाल समय रवी भक्षलियो तब, तीनो लोक भयो अंधियारो, सगळीकडे अंधार पडला. आणि मग मात्र त्यांनी महाराज देवदेवतांना चिंता पडली. इंद्रानं त्यांनी अशा पद्धतीने वज्र फेकलं, आणि ते वज्र हनुमंतरायांच्या तोंडाला लागलं, हनुवटीला. आणि हनुवटी सुजली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हनुवटी सुजली. सुजणं म्हणजे मान, म्हणजे मोठं होणं. हनु मान, हनु म्हणजे हनुवटी, मान म्हणजे मोठी झालेली आहे. ज्याची हनुवटी त्यांनी मोठी झालेली आहे त्याचं नाव पडलं हनुमान. मग त्यांनी वायुदेव कोपले, मग सगळ्यांना त्यांनी सर्वत्र हाहाकार झाला, मग शुद्धीवर आणलं. असे हनुमंतराय उच्छृंखल होते. म्हणून त्या ऋषींनी शाप दिला, तुझ्यात फार शक्ती आहे, पण जोपर्यंत तुझ्या शक्तीची तुला कोणी आठवण करून देणार नाही तोपर्यंत ती शक्ती प्रगट होणार नाही. जामवंताला माहित होतं. जामवंतांनी स्तवन केल्याबरोबर हनुमंतरायांची शक्ती प्रगट झाली महाराज. असं उड्डाण केलं. सत्राने उड्डाणे हुंकार वदने, करे डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगने. उड्डाणच केलं महाराज. आणि हवेत उड्डाण करून त्यांनी महाराज लंकेपर्यंत जाण्याकरिता निघाले. 2 अडथळे मध्ये आले. त्या अडथळ्यांना दूर करून त्यांनी महाराज आणि लंकेपर्यंत जाऊन पोहोचले. हे हवा में उड़ता जाए रे मेरा राम दुलारा मेरा राम जी का प्यारा, राम दुलारा मेरा राम जी का प्यारा, हवा में उड़ता जाए रे मेरा राम दुलारा, हवा में उड़ता जाए रे मेरा राम दुलारा. हो, हवा में उड़ता जाए रे मेरा राम दुलारा. रामाचा त्यांनी महाराज दुलारा हा हनुमान. आणि हवेत उड्डाण करून अशा पद्धतीने गेले. सीतेचं शोधन केलं. मला धर्म सांगायचंय ना, धर्म पाळण्याकरिता आले. त्यांचा धर्म आहे. काय धर्म आहे त्यांचा? स्वामी सेवा हा धर्म आहे. रामप्रभूंना स्वामी समजतात आणि ते रामाचे दास आहेत, रामाचे सेवक आहेत. मग रामाची सेवा करणं हा त्यांचा धर्म आहे. मग सीतेचा शोध घेण्याकरिता गेले. सीतेचं शोधन केलं. अक्षय कुमार मारला आणि सगळीकडे त्यांनी हाहाकार झाला. मग कोणीतरी वानर आला आणि त्यानं फार थैमान घातलं. म्हणले 9:15 दरम्यान असं त्यांनी धरा म्हणले. त्याला धरा म्हणले की धरला हनुमंतरायानं. आणि धरल्यानंतर रावणाच्या समोर नेऊन उभं केलं. आणि उभं केल्यानंतर त्यांनी महाराज, मग रावण फार वेळ बोलत होता. तो म्हणला, त्यांनी का माझं सगळं नगर उद्ध्वस्त करून टाकलं, सगळे झाडं उपटून टाकले, फलानं केलं. म्हणे तू का दुसऱ्याची बायको चोरून आली ते सांगा. ते जास्त त्यांनी बोलतो म्हणे, बांधून टाका रे याला. फार मोठा संवाद झाला. सांगितलं त्यांनी महाराज. रावण म्हणला, सांग तुझं मरण कशात आहे? हनुमंतराय म्हणले, मी चिरंजीव आहे. आपण सेवा करतो आहोत त्यांची, पण ते काय आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे ना. चिरंजीव आहेत महाराज. म्हणून त्यांनी 7 चिरंजीवांपैकी हनुमंतराय चिरंजीव आहेत. मला मरण नाही म्हणले. त्यानं परत विचारलं, सांग तुझं मरण कशात आहे? अरे मला खरंच मरण नाही. तिसऱ्यांदा विचारलं, मरण कशात? अरे मला खरंच मरण नाही माझ्यात. मग आईचे शब्द आठवले. आई म्हणली, कोणी जर काय विचारलं का खरं सांगत जायचं. अंजनी म्हणली होती. आणि 3 बाऱ्या खरं सांगून जर त्याला पटलं नाही, चौथ्यांना बिनधास्त खोटं बोलायचं. मग म्हणले, माझं मरण माझ्या शेपटीत आहे, घे. आता तिला येऊ नको म्हणले होते तरी आली होती. म्हणून तिला आता हा प्रसंग आहे तिच्या समोर. शेपटी त्यांनी महाराज मरण आहे म्हणलं की धरारे म्हणले याची शेपटी. आणि ती शेपटी त्यांनी पेटून द्या. मग त्याला ते वस्त्र गुंढाळायला सुरुवात केली. जसे जसे वस्त्र गुंढाळायला लागले ना, अशी शेपटी कीर्तनासारखी लांबायला लागली महाराज. अशी हळूहळू हळूहळू लांबत चालली ती. सगळे वस्त्र संपले. शेवटी त्यांनी म्हणले, वस्त्रच नाही राहिले, आता सीतेचं वस्त्र आणा. मग मात्र शेपटी थांबली. मग काय त्यांनी त्याच्याकडे इंधन असेल त्याच्यावर टाकलं, शेपटीच पेटून दिली.
आता शेपटी पेटल्यानंतरच थांबावं की नाही महाराज, जरा शेपटीच पेटून दिली. उड्या मारायला सुरुवात केली आणि उड्या मारता मारता रावणाच्या सिंहासनापर्यंत गेले. आणि सगळ्यात आधी जर काय पेटवलं असेल तर रावणाची दाढीच पेटवून दिली. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, रावणाची दाढीच जाळून टाकली. आणि मग सगळ्या गावात फिरायला लागले, या घरावर बस, त्या घरावर बस, त्या घरावर बस. सगळ्या घरांवर बसले, सारेच घरं पेटवले, फक्त एकच घर नाही पेटवलं, बिभीषणाचं घर नाही पेटवलं. मग त्याचं कारण आहे का? त्रेतायुगातले भाऊ भावाचं घर पेटवित नव्हते. नाही कळालं तुम्हाला? त्रेतायुगातले भाऊ भावाचा, आता हनुमंतराय राम भक्त आहेत आणि बिभीषण सुद्धा राम भक्त आहेत. आणि दोन भक्त एकमेकाला भेटले म्हणजे एकमेकाचे भाऊच झाले की नाही. म्हणून त्याने विचार केला, हा नात्यानं माझा भाऊच लागतो, तो रामाचा भक्त आणि मी रामाचा भक्त आहे. मग त्रेतायुगातले काय घरं पेटवीत नव्हते, मला कलियुगातलं काहीच सांगायचं नाही. काय सांगण्यासारखंच नाही, काय सांगता महाराज. पण ते मात्र पेटवीत नव्हते. बिभीषणाचं घर नाही पेटवलं, सरी लंकाच पेटवून दिली महाराज. महाराज म्हणतात, जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. लंका जाळून टाकली. काय केलं? अधर्म केला का धर्म केला? दुसऱ्याचं घर पेटून देणं धर्म आहे का अधर्म आहे? रावणाचं घर पेटून दिलं, अधर्म नाही का? अरे पण तो आतताई आहे, तो दुराचारी आहे. दुसऱ्याची बायको चोरून आणणारा आतताई असतो, दुसऱ्या लहान लेकरांना मारणारा आतताई असतो, गोमातेची हत्या करणारा अधर्मी आतताई असतो, जो ब्राह्मणाची हत्या करतो तो ब्रह्म हत्या पातकी आतताई असतो. याला बिनधास्त मारावं, पाप लागत नाही असं धर्म सांगतो. म्हणून त्याचं घरच पेटून दिलं महाराज. लंका जाळून टाकली. मग ती शेपटी विझवायला समुद्रात गेले आणि ती विझवली आणि विझून तिच्याकडे पाहायला लागले, तुला सांगत होतो येऊ नको म्हणून. आता जळायची बारी आली की नाही लाज असतो, परत उड्डाण करून आले. कार्य केलं कोणाचं? रामाचं कार्य केलं. कशाचं कार्य केलं? अधर्म घालवण्याचं कार्य केलं. राम रावणाचं युद्ध म्हणजे धर्म अधर्माचं युद्ध आहे, हा महत्वाचा विचार आहे. आणि अधर्म करण्याचं अधर्म घालवण्याचं काम करण्याकरिता भगवान शंकर त्यांनी आलेले आहेत. म्हणून त्यांनी महाराज त्यांचं ते कामच आहे नव्हे, हेच काम करण्याकरिता ते आलेले आहेत. महाराज वर्णन करून हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणून भगवंताच्या नामाचा प्रचार करणं हे आमचं काम आहे. धर्माचं पालन करणं हे आमचं काम आहे. आणि पाखंडाचं खंडन करणं हे आमचं काम आहे. रावण जरी धार्मिक होता, रावणासारखा पंडित दुसरा कोणी नव्हता, पण पंडित असून दुसऱ्याची बायको चोरून आणली, याच्यात कोणता चांगलेपण आहे? महत्वाची गोष्ट आहे. हे पाखंड नाही का? हाच पाखंडी आहे महाराज. म्हणून तर अशा पद्धतीने त्याची लंका जाळून टाकली. पाखंडाचं खंडन देण्याचं काम संत अशा पद्धतीने करत असतात. ते काम करण्याकरिताच महादेव प्रत्यक्ष प्रगट झाले हनुमंतरायांच्या रूपाने. म्हणून हनुमंतराय त्यांनी मूर्तिमंत धर्म आहेत आणि ते धर्माचं पालन करण्याकरिता अशा पद्धतीने आलेले आहेत. हा त्यातला भाव आहे महाराज. मग धर्मपालन जर करायचं असेल तर उगाच मुळमुळीत राहून चालत नसतंय. आजचा जमाना मुळमुळीत राहण्याचा राहिला नाही महाराज. तुम्ही फार सज्जन होऊन त्यांनी जगामध्ये फिरत राहाल तर लोक त्यांनी तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटतील, तुम्हाला सुखात जगू देणार नाहीत महाराज. एक सर्प होता आणि तो त्यांनी महाराज सगळ्या लोकांना धमकवायचा आणि फार त्यांनी महाराज त्रास द्यायचा, माणसंच मारायचा चावला की. नारदजी महाराज आले म्हणे, वेड्या, अरे एवढ्या लोकांना मारतोस, तुला काही वाटत नाही का? मरतात ना म्हणे लोक तुझ्या विषानं, तुला घाबरतात सगळे लोक. चावत जाऊ नको म्हणले कोणाला. असं म्हणल्यानंतर तो महादेवाच्या पिंडीला वेडा मारून बसला. आता कोणाला फुस करीत नव्हता, कोणाला धावत नव्हता, चावत नव्हता. आता तो चावत नाही म्हणून लोकांना हारिक वाटत होतं. मग लहान लहान लेकरं सुद्धा जायचे आणि त्याला काड्या तरी टोचायचे, त्याला दगड तरी मारायचे आणि तो काहीच म्हणत नव्हता कोणाला. असा क्षीण झाला, मरतुकडा त्याचा सापळाच राहिला, सापाचा फक्त. परत एकदा त्यांनी अशा पद्धतीने नारदजी आले आणि त्याला पाहिलं, असा मरतुकडा झाला. काय झालं रे म्हणे तुला, एवढा मरतुकडा कशाने झाला? म्हणजे तुम्हीच म्हणले कोणाला चावायचं नाही आणि कोणाला काही त्रास द्यायचा नाही, म्हणून त्यांनी चावत नाही, त्रास देत नाही, त्याच्यामुळे माझी अशी अवस्था झाली. ते म्हणले, नाही चावायचं इथपर्यंत ठीक आहे, पण फुस्त करशील का नाही स्वतःचं जीवन वाचवण्याकरता? फुस्त करशील की नाही? काय हरकत आहे, निदान फुसकारा टाकला तरी तुझा जीव वाचेल, नाही तर मारून टाकते नाही लोक तुला. तसं आपण वारकरी आहोत ना, आपण सहिष्णुतावादी आहोत. म्हणून त्यांनी महाराज, आपण मारामाऱ्या करणारी माणसं नाहीत, आपण अत्याचार करणारी माणसं नाहीत, आपण काय भांडणं करणारी माणसं नाहीत. पण आपण जरी अत्याचार करणार नसले, भांडणं करणार नसले, एका दिवशी फुस्त करावंच लागेल महाराज आपल्याला. लक्षात ठेवा मी काय सांगतो. नाही तर तुमच्या याद्या वाचायचं काम चालू आहे आता. तुमच्या संप्रदायातल्या याद्या तयार झाल्यात आणि त्या महात्म्यांच्या याद्या आहेत महाराज, ज्यांनी जन्म अख्खा परमार्थाकरता घातला. बंडातात्या सारख्यांची नावं त्याच्यात आहे, भास्करगिरी बाबा सारख्यांची, रामगिरी बाबा सारख्याची, एवढ्यांची नावं त्याच्यात आहेत. काल परवाच्या एका कीर्तनात आम्ही बोललो असं,
आणि बोलल्यानंतर कीर्तनानंतर चर्चा सुरू झाली. काय लोकाला काम आहे की नाही ते त्यांनी महाराज असं कीर्तनात देवा धर्माचं सांगायचं हे त्यांनी सांगत बसले. लोकाला सांगायची काय गरज आहे? हा, तुम्ही मिटिंगा घ्याल, तुम्ही पत्रकार परिषदा बोलवाल, तुमच्या त्यांनी पक्षामध्ये आणि सगळ्या गोष्टी ठरल्या जातील आणि ठरून लोकांच्या समोर तुम्ही पत्रकार परिषदेत याद्या वाचून दाखवाल आमच्या महाराज लोकांच्या, आणि आम्ही त्यांनी म्हणायचं सुद्धा नाही हे याद्या वाचून दाखवतात. म्हणून कुठला नियम आहे हा? कुठला न्याय आहे महाराज? आम्हाला काही स्वातंत्र्य आहे का नाही? हा, आणि काय मुद्दा आहे म्हणे ते घुसखोर आहेत. आणि काय घुसखोरी केली म्हणजे सनातन त्यांनी परंपरेचा आणि वारकरी संप्रदायाचा काय संबंध आहे असं त्यांनी मुद्दा जोडला. मला तुम्ही सांगा, वारकरी संप्रदायामध्ये 5 परवान्या कोणत्या मानतात? मी सांगतो, लक्षपूर्वक ऐका. हा, नरसिंह जयंती परवणी आहे की नाही, वामन जयंती, त्याच्यानंतर रामनवमी, गोकुळाष्टमी आणि महाशिवरात्री. या परवण्या ज्ञानोबरायांच्या नंतर सुरू झाल्या का ज्ञानोबरायांच्या आधीच होत्या? आधीपासून होत्या. वारकरी संप्रदाय आपण म्हणतो, लोक म्हणतात ज्ञानोबरायांपासून सुरू झाला असं लोक म्हणतात. तसं नाही ते. वारकरी संप्रदाय तर जुनाच आहे, पण ते म्हणतात संप्रदाय इथून सुरू झाला. मग संप्रदाय जर तिथून सुरू झाला तर संप्रदायातले नियम स्वतंत्र असले पाहिजे. हे जे नियम सांगितले 5 पर्वणी सांगितलं तेव्हापासून तुम्ही त्यांनी साजरा करता, या सनातन नाहीत का? यांचा संबंध त्या संप्रदायाशी नाही का? मग आमचा संप्रदाय सनातन नाही कशावरून? अरे आमच्या संप्रदायामध्ये संपूर्ण तत्वज्ञान सनातनाचंच भरलेलं आहे. हे तुम्हाला कळत नाही, तुम्ही संप्रदायाचा अभ्यासच केला नाही. आम्ही तुमच्या त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करीत नाही, आम्हाला त्याची गरज वाटत नाही. मग तुम्ही सुद्धा त्यांनी मला तुमचेच कामं करा, आमच्या संप्रदायात तोंड खुपसायचं काम करू नका. काय गरज आहे ते सगळं करण्याची? कशाला आमच्यात मतभेद निर्माण करून देता आणि कशाला या सगळ्या गोष्टी करता? हे बोलण्याची गरज आहे. हे बोलण्याकरिता तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे, काही त्यांनी महाराज कोणाची बेडबाड ठेवायची नाही. हे तीक्ष्ण शब्द आपल्याजवळ असले पाहिजे. हजर जबाबी असलं पाहिजे. हा हजर जबाबीपणा अतिशय महत्वाचा आहे. समय सूचकता असली पाहिजे, फार गरजेची गोष्ट आहे. एकट्यानं सांगायचं काम नसतं महाराज. आपण जर कपाळाला गंध लावतो, गळ्यात माळ घातलेली आहे, स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणून घेतो, तर आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे. धर्म फार महत्वाचा आहे महाराज, फार गरजेची गोष्ट आहे. हे लोकांसमोर सांगण्याची आवश्यकता आहे, जागृती येण्याची गरज आहे. आता सध्या आमच्याकडं हिंदू सभा त्यांनी महाराज तालुक्यात होतात. अनेक गण आहेत आणि त्या प्रत्येक गणामध्ये त्यांनी महाराज हिंदू सभा होतात. आम्हाला प्रवक्ता म्हणून बोलावतात, आम्ही पण जातो बोलायला महाराज. आम्हाला काय भीती वाटत नाही कोणाच्या बापाची, काय करतील करून घेतील पाहू, पुढची गोष्ट आहे. पण धर्म सांगायचं ना. हे कीर्तनकार म्हणजे निवडताना लोकांसमोर यायचं आणि 2 तास छान छान बोलून जायचं, चला हवा येऊ द्या. त्याच्याकरता कीर्तन असतं काय? हास्य जत्रा ही काय त्याच्याकरता कीर्तन आहे का? कीर्तन ही धर्माचं व्यासपीठ आहे. हे राजकारणाचं व्यासपीठ नाही, हे समाजकारणाचं व्यासपीठ नाही, हे धर्मकारणाचं व्यासपीठ आहे. आणि कीर्तनकाराने इथं राहून लोकांच्या समोर धर्मच सांगितला पाहिजे, हे त्याचं कर्तव्य आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. पण धर्म जागरण फार गरजेचं आहे. घाबरू नका. हनुमंतराय आहेत ना आपल्या बरोबर, तुकोबारांचे शब्द सांगतो. ते म्हणतात, आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण. अरे देव जर लोक जर आम्हाला त्रास देत असतील, नारायण काय मेला का म्हणले आमचा? भर कीर्तनामध्ये त्याने महाराज लोहगावात आणि परचक्र आलं आणि यवनाने वेढा टाकला पांडुरंगाच्या मंदिराला, आणि छत्रपती शिवराय समोर बसले होते. आणि निरोप आला त्यांनी महाराज आता यवन छत्रपतींना घेण्याकरिता आले आहेत. पांडुरंगाकडे पाहिलं, तुकोबारांनी डोळे भरून, देवा अरे तुझ्या दरबारात जर हा अधर्म होत असेल तर त्याचा काय उपयोग आहे? तू काय कामाचा आहेस? सगळ्या लोकांना सांगितलं, हालचाल करू नका कुणी अजिबात, भगवंताचं नामचिंतन करा. हातात चिपुळ्या आहेत महाराज, विठ्ठल 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 बोलायला सुरुवात केली. असा विठ्ठलाचा नामाचा घोष झाला. जेवढे लोक कीर्तन ऐकायला बसले होते, या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या कृपेनं सगळे छत्रपती झाले महाराज. ते पाहायला लागले इकडे, जो माणूस दिसेल तो छत्रपतींसारखा दिसायचा. अरे शिवाजी है असं म्हणायचे की उचलून बाहेर न्यायचे, बाहेर न्यायला की तो दुसराच दिसायचा, तिला सोडून का तिसरा पकडायचा. अशा घाईत तुकोबाराने छत्रपतींना खुणवलं, तुम्ही आता निघा. घोड्यावर बसून छत्रपतीकडच्या बाजूला गेले. देवानं दुसरं रूप धारण केलं छत्रपतींचं, आणि घोड्यावर बसला आणि दुसऱ्या दिशेला निघाला, चाकणच्या दिशेला. त्यांना वाटलं छत्रपती पळून जायला लागलेले आहेत. सगळी सेना त्या फसव्या छत्रपतींच्या मागे गेली महाराज. पांडुरंगच त्यांनी होता. असा काटवनात नेऊन लवाजमा अडकवला, त्यांना बाहेर सुद्धा निघता आलं नाही. मला एवढंच सांगायचं, तुम्ही जर धर्माच्या बाजूने उभे राहाल तर देव तुमचं संरक्षण करण्याकरिता उभा राहील, देव तुम्हाला साह्य करण्याकरिता येईल. म्हणून भिडभाड ठेवायची नाही, सूक्ष्मताने महाराज विचार धारण करायचे, तीक्ष्ण हत्यार धारण करायचे. शब्दांची फार गरज आहे महाराज. म्हणून शब्दांचे शस्त्र आपल्या जवळ आहेत, ते तीक्ष्ण उत्तर आहेत, आणि ते हातात घेऊन फिरू महाराज म्हणतात. Oh
पण ते त्यांनी सतत वापरले जात नाहीत. मग वापरले जाणारच नाहीत का? जातील ना. जेव्हा गरज वाटेल ना तेव्हा त्या सगळ्या शस्त्रांचा वापर केला जाईल. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. म्हणजे शस्त्र ठेवणीतले आहेत. अरे आम्ही भले तरी देऊ काशीची लंगोटी, आणि नाठाळाचे माठात देऊ काठी, अशी त्यांनी महाराज आमची अवस्था आहे. म्हणून वारकरी संप्रदाय सामान्य नाही. याच्यात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा नाही. सगळे सुज्ञ आहेत महाराज. तिकडे भोळ्या भाबड्यांना याड्यात काढायचं. वारकरी काय असा सामान्य नाही महाराज, तो सुज्ञ आहे. म्हणून त्यांनी महाराज त्याच्याबरोबर षडयंत्र करायचं नाही. दुफळ्या निर्माण करायचं काम करायचं आणि त्यांच्यातली त्यांच्यात भांडणं लावून द्यायचे आणि भूमिगत कार्य करून त्यांनी धर्माची माती करून टाकायची. म्हणले त्यांनी महाराज हे काही करतात, हे अक्षदा टाकतात, म्हणले तांदळाचा नासाडा करतात, हे असं त्यांनी घालून द्यायचं लोकांमध्ये. हे म्हणले त्यांनी महाराज तिळगुळच वाटतात. सगळ्या देशाला त्यांनी अशा पद्धतीने साखरेचं त्यांनी महाराज खत करतात. ते सगळ्या लोकांना साखरच वाटीत बसतात. किती नुकसान आहे म्हणले देवाचं, देशाचं. एकदा म्हणले गप बसल्यानंतर ते जेव्हा उठाव केला त्यावेळेस म्हणले हे सगळे वारकरी सोहळ्याबरोबर 21 दिवस पायी चालतात बरं का महाराज. 21 दिवस वारकरी पायी चालतात म्हणले. कामधंदे सोडून 4-5 लाख लोक त्यांनी सोहळ्याबरोबर एका वेळेला चालतात आणि लोकांचं फुकटचं खात त्यांनी फिरतात. म्हणजे तेवढे दिवस कामधंदे ठप्प होतात. याच्यात त्यांनी महाराज देशाचं किती मोठं नुकसान होतं. वारकऱ्यांवरच फिरले होते आणि जेव्हा वारकरी फिरले तेव्हा गप झालं ते प्रकरण. नाही तर असे पण त्यांनी महाराज हरियाणी तुकोबराय सोडले नाही, अजून तुकोबरायांचे विषय गाणे गातात. हे स्वतः अंधारात आहेत आणि ते ज्ञानोबरायांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करतात. धसकटे. अरे पैसा करता आणि पोटा करता काही आबरू विकतात महाराज. यांचं काय त्यांनी लक्षात घेता तुम्ही? हे त्यांनी आपल्या सर्वांमध्ये त्यांनी काला कित्ता करण्याकरिताच तयार आहेत. तुम्ही सावधान व्हा आणि कोणाचं काही ऐकू नका. ते त्यांनी महाराज धर्म अशा पद्धतीने अंतकरणात साठवून ठेवा, याची गरज आहे महाराज. मग कोणी आला तुमच्या समोर तरी तो लहान आहे का मोठा आहे हे पाहत बसण्याची वेळ आता राहिली नाही महाराज. कोणाची बीडभाड ठेवू नका आणि तो साना थोर म्हणूच नका महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे धर्माचं पालन करत असताना आणि पाखंडाचं खंडन करत असताना आम्ही निडर झालेलो आहोत. हातामध्ये शस्त्र घेऊन त्यांनी फिरतो आहोत आणि आमच्या समोर कोण लहान आहे कोण मोठा आहे याची भेडभाड आम्हाला अजिबात शिल्लक राहिलेली नाही. तुकोबारायांच्याकडे जर पाहिलं आणि त्यांचं ध्यान जर करायला लागलं तुकोबारायांचं तर कधी कधी तुकोबाराय हातात हांटर घेऊनच दिसतात. कधी एखाद्याला फटका घालतील सांगता यायचं नाही मला. ते बाकीच्या सामान्य लोकाला फटके घालतील याच्यात काय नवल आहे. देवाला सुद्धा कचाट्यात धरायचं काम आहे. एक वाक्य तुकोबारायांचं सांगतो. ते म्हणले आशा उपजली भगवंताशी नीच वामनत्व आले. त्याशी काय शब्द वापरला म्हणले आशा उपजली भगवंताशी वामन व्हावे लागले त्याशी. असं म्हणले असते तर जमलं असतं. पण शब्द काय वापरला? नीच वामनत्व व्हा. नीच शब्द वापरला. देवाला सुद्धा नीच म्हणतात. नीच वामनत्व आले त्याशी म्हणजे देवाची सुद्धा भेडभाड नाही महाराज. ते शाक्तांचं खंडन देताना म्हणले शाक्ताची माय गधडी भोंकतसे वर तोंड करून भोंकत राहते म्हणले शाक्ताची माय. त्यानं काय म्हणायचं हे देवाच्या देवीच्या नावापुढे त्यांनी महाराज लोकांच्या समोर बकरे कापतात कोंबडे कापतात की नाही. ते देव सुद्धा त्यांनी महाराज त्यांना मुक्या जनावरांची हत्या करून त्यांनी त्याच्यात समाधान मांडतात. त्यांचं खंडन देण्याकरिता शाक्ताची माय गधडीच म्हणले डायरेक्ट. त्यांना भीतीने वाटली तुकोबारायांना. काय भ्यायचं कारण आहे महाराज. ते धर्माचं पालन करण्याकरिता निघालेले आहेत. ते त्यांनी पाखंडाचं खंडन करण्याकरिता निघालेले आहेत. त्यांनीच धर्म अशा पद्धतीने पाळला आणि त्यांनी धर्म जगाला सांगितला. आपण सर्वजण भाग्यवान आहात. या तुकोबारायांच्या परिसरात तुम्ही त्यांनी अशा पद्धतीने जन्माला आलात. या मातीत त्यांनी महाराज तुमचं सगळ्यांचं प्राकट्य झालं. याच्यासारखं काय भाग्य असलं पाहिजे. अरे संतांची माती आहे. सगळे 14 टाळकरी याच परिसरातले आहेत. इथं तुमच्याच गावामध्ये त्यांनी महाराज अशा पद्धतीने संताजी महाराज झाले. गवरशेठ अशा पद्धतीने झाले वाणी. दोघांकरता सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय आले. इथं येलवाडीला भागीरथीबाई करता तुकोबाराय प्रत्यक्ष प्रगट झाले. आमच्याकडे निळोबाराय आहेत. त्या निळोबारायांकरता तुकोबाराय प्रत्यक्ष प्रगट झाले. काही सामान्य गोष्ट आहे का. म्हणून संताजी महाराजांकरता तुकोबाराय आलो म्हणे तुका संतून यावया विष्णू लोका असं तर लिहिलेलंच आहे तुकोबारायांनी अभंगात. पण महिपती महाराजांनी तुकोबारायांचं चरित्र लिहिलं आणि त्या चरित्रामध्ये त्यांनी महाराज गवरशेठ वाण्यांकरता सुद्धा तुकोबाराय आले असा स्पष्ट उल्लेख त्यांनी महाराज त्या चरित्रात केलेला आहे. म्हणून त्यांनी महाराज त्यांच्याकरिता तुकोबाराय प्रत्यक्ष प्रगट झाले. ही तुकोबारायांची माती आहे.
या मातीला तुकोबरांचे पाय लागलेले आहेत, याच्यामध्ये अधर्म घुसू शकत नाही. फक्त त्याला शिरकाव करण्याकरिता जागा देऊ नका. माझी विनंती आहे सगळ्यांना, आपण सजग व्हा, आपण सर्वजण जागृत व्हा. माझ्या शब्दांवर त्यांनी महाराज सर्वांनी लक्ष द्या. पथ्य पाळा. आपल्या तोंडातून आपल्या धर्माची तिळमात्र सुद्धा निंदा होता कामा नये. आपलेच लोक आपल्या धर्माची निंदा करतात म्हणून दुसऱ्या लोकांना ते फावतं महाराज. फार महत्त्वाचं. माझी निर्धारित वेळ संपलेली आहे. मी समारोपाच्या दिशेने जातो. 5 मिनिटात समारोप करून थांबतो. फार महत्त्वाचं चिंतन मला तुम्हाला सांगायचं आहे. याची गरज आहे महाराज हे सांगण्याची. म्हणून आपला हे लोक का त्यांनी फोपावले जातात त्याचं कारण आपण गाफील आहोत. आपल्याला आपल्या धर्माविषयी काही आदर वाटत नाही. हे बघा, आपल्याच परिवारातल्या लोकांचा जर बाहेरच्या लोकांच्या समोर आपण अपमान केला तर बाहेरचे लोक सुद्धा आपल्या परिवारातल्या लोकांचा कचरा करून टाकतात. हे जसं व्यवहारात आहे ना तसंच आहे. आपल्या धर्माविषयी जर आपणच वाईट साईड बोलायला लागलो तर बाकीच्या लोकांना आपल्या धर्माविषयी वाईट बोलायला फारसा वेळ लागत नाही. मग नाहीच काही करता आलं धर्माकरता तर निदान एक पथ्य तरी पाळलं पाहिजे. मी या सनातन वैदिक हिंदू धर्माच्या परंपरेमध्ये जन्माला आलेलो आहे. माझ्या तोंडानं माझ्या धर्माची कधीच निंदा करणार नाही असं प्रण केलं पाहिजे महाराज. या प्रसंगामध्ये फार महत्त्वाचा विचार आहे. इतर धर्मांची गोष्ट काय सांगायची तुम्हाला माहिती आहे. त्यांच्यामध्ये जर एखादं फरमान निघालं ना, त्यांचा तो धर्मश्रेष्ठ त्याने असतो जो तो फरमान काढतो. एकदा त्यानं फरमान काढले 1 तास जास्त झाला मला अख्ख्या भारतात सगळीकडे पसरायला. एवढा सोशल मीडियावर त्यांनी भराभर पसरून जातं. यांच्या बायका बाटवायच्या, सुरू झाला कार्यक्रम लगेच ताबडतोब. यांच्या अन्नाला त्यांनी बाटवायचं, सुरू झाला कार्यक्रम. थुकून द्यायचं तुम्हाला खायला, मग तुम्ही ते त्यांनी खायचं. तुम्हाला बाटवण्याकरिता फार षडयंत्र करायचे. सावध व्हा, जागृत हो. तुम्हाला बरं आला भांडण लावून द्यायला. हे असं म्हणता म्हणता तर वाया गेला चाललो आपण सगळे. हे कोणी बोलायचं आणि कधी बोलायचं म्हणून तर अभंगातच तसं आहे. नाही भिडभाड तू का म्हणे साना थोर, काय भिडभाड ठेवायचे महाराज. हे खरं खरं ते सांगायला काय हरकत आहे. सावधान. म्हणून त्यांनी महाराज याच्याकरिता हनुमंतराय आपल्या बरोबर आहेत. ते धर्म कार्य करण्याकरिताच उभे आहेत. ते काय करू शकत नाहीत. ते डोंगर उचलू शकतात. लक्ष्मणाचं संरक्षण करण्याकरिता तो सुषेण वैद्य आणायचा होता रावणाच्या त्या लंकेतून. तो येत नव्हता. तो रावणाशी एकनिष्ठ होता. त्याचं घरासगटच उचलून आणला महाराज. असं त्यांनी सेवक पाहिजे. घरासगटच उचलून आणला सुषेण वैद्य. आणि त्याला त्यांनी धमकावलं. सांगतो की नाही औषध, तो मला संजीवनी वटी आणावं लागेल. मग ती अशी असतील. ती द्रोणागिरी पर्वतावर आहे. गेले आता ती वटीच ओळखू आहे ना. मग काय करायचं. पर्वतच उचलला डायरेक्ट. आणि पर्वत उचलून त्यांनी महाराज अशा पद्धतीने आणला. राम कार्य करण्याकरिता तत्पर आहे महाराज. म्हणून दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण. अशी दास्यत्व भक्ती केली. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा, आन भाव नाही दुजा. हाच खरा धर्म आहे असं समजून स्वामीची सेवा केली. रामप्रभूंची सेवा करण्याकरिता हनुमंतराय त्यांनी तत्पर आहेत महाराज. असं आपण सुद्धा त्यांनी रामसेवा करण्याकरिता तत्पर व्हावं. रामसेवेला महत्त्व द्यावं. गावगाव त्यांनी महाराज आम्ही कार्यक्रम करणे. हनुमंतरायांचं मंदिर असलं, कार्यक्रम असला की गावातल्या तरुणांना सांगतोच की दर शनिवारी हनुमान चालिसा घ्या आणि संघटित व्हा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक टिळकांनी गणेशोत्सव सुरू केले. पूर्वी त्यांनी घरातच गणपती बसवला जायचा. सार्वजनिक गणेशोत्सव नव्हते. हे का केलं. याचं कारण स्वातंत्र्य मिळवायचं म्हणून सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत त्यांनी महाराज आणि स्वातंत्र्याची चळवळ पोहोचली पाहिजे. हा त्यातला विचार होता. तसं मी तुमच्या समोर काय सांगतोय, धर्म टिकवायचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी हेवे दावे विसरून एकत्र झालं पाहिजे. तुम्ही जातीपातीचे मुद्दे बाजूला काढून त्यांनी धर्म डोळ्यासमोर ठेवून धर्माच्या छत्राखाली एकत्र येऊन भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. जर संघटित होऊन एकत्र याल, काय ताकद आहे या सगळ्या लोकांची तुमच्या धर्माकडे पाहण्याची. फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज काही कोणाची भीती मनामध्ये बाळगू नका. तरुण माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत, उभे आहेत, मागे बसलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला गेलं की पुढे फक्त धक्क्याला लागलेलेच असतात. म्हणजे काही कुठं कीर्तनाला चालले काय नाही, कीर्तनाला चाललो. आता तुला काय सांगितलं होतं मग. म्हणजे त्याच्या कानपूर लाईन बंद झालेली, काही समजत नाही. असे जास्त त्यांनी आमच्यात भरणार. आता काय करतील मग ते तरी बिचारे. तरुणांना त्यांनी महाराज याची लाज वाटते. पण तुमच्याकडे फार चांगलं आहे. तुमचे ते तरुण समोर कीर्तन करण्या ऐकण्याकरिता येऊन बसलेले आहेत आणि उभे आहेत. त्या सगळ्यांना माझा संदेश आहे महाराज की आपल्या धर्मावर त्यांनी बला यायला लागलेली आहे. अरे तुमची गरज आहे सगळ्यांची.
मग तुम्ही त्यांनी धाडस बांधा, तुम्ही एकजूट व्हा, एक संघ व्हा आणि एक संघ होऊन त्यांनी महाराज तयार व्हा आणि धर्म कार्य करण्याकरिता निधड्या छातीने निघा. छत्रपती शिवरायांबरोबर त्यांनी महाराज मावळे होते म्हणून तर स्वराज्याची स्थापना होऊ शकली. तसा आज जर धर्म टिकायचा असेल तर आपल्या सगळ्या वारकऱ्यांनी एकत्र यावं लागेल आणि मग हा सनातन वैदिक धर्म त्यांनी परंपरा, वारकऱ्यांची परंपरा टिकून राहील. हा त्यातला भाव आहे. असू द्या, का सांगतो त्याचं कारण आहे, हेची आम्हा करणे काम बीजवाड व्हावे नाम, हेच आमचं काम आहे, दुसरं काय आम्हाला काम करायचं आहे. असू द्या, म्हणून हनुमंतरायांचंही चिंतन अभंगातून मधून मांडायचा प्रयत्न केला, अभंगही मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून मला जो संदेश सांगायचा तोही मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात. आज आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा सोहळा आहे. हा त्यांनी 4था वर्धापन दिन अशा पद्धतीने या मंदिराचा, हनुमंतरायांच्या स्थापनेचा आपण या ठिकाणी करतो आहोत. म्हणून त्या सोहळ्यामध्ये सर्वजण सहभागी झालेले आहेत. म्हणून दोन्ही गावातली मंडळी एकत्र येऊन आणि फार प्रेमानं हा सोहळा करतात. सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद करतो. आणि ज्यांनी धर्म आपल्याला शिकवला त्या महापुरुषांचं मोठ्या प्रेमानं चिंतन करतो. ते कसं, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य शुकसनगादि गणार्द तुम्बर ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम.